मी व्हर्टिकल एम्स पेज आणि देवा घाणेकर याचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करण्यासाठी दिला, त्याबद्दल त्याचे आभार. तर आजचा प्रामुख्याने अनुक्रम असा असेल या प्रेझेंटेशनचा की दुर्ग साहित्य म्हणजे काय. पहिली गोष्ट, दुर्ग साहित्याचे प्रकार कुठले आहेत, त्याला दुर्ग साहित्य का म्हणावं. आणि आता हा विषय खूपच मोठा आहे, कारण आपण जे ट्रेकर्स आहोत त्या ट्रेकर्सचं आपलं ट्रेकिंग चालू होतं मोस्टली आपण जे सगळे राजगड, रायगड असे किल्ले करतो, दुर्ग करतो. आणि पहिल्यांदा असं वाटतं, मला पण असं वाटत होतं की हे सगळे शिवाजी महाराजांनी किल्ले बांधलेले आहेत. महाराष्ट्रातले जेवढे किल्ले आहेत ते सगळे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. नो डाऊट शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गांना खूप मोठा सुवर्ण काळ होता तो. शिवाजी महाराजांचे, छत्रपतींचे दुर्ग आणि दुर्ग व्यवस्था हा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा एक सुवर्ण काळ जरूर होता. पण दुर्गा हा विषय शिवाजी महाराजांच्या काळापेक्षा खूपच आधीचा आहे. तर प्राचीन काळातलं काय आपल्याला दुर्ग साहित्य सापडतं या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊया. मग मध्ययुगामध्ये दुर्ग ही व्यवस्था कशी होती किंवा दुर्गांवर काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे उल्लेख मध्ययुगामध्ये सापडतात. आणि मग आधुनिक म्हणजे एक ब्रिटिश काळापासून कोणी कोणी कुठले प्रमुख जे लेखक आहेत त्यांनी एक विशेष वेगळं स्थान निर्माण केलं आणि काही वेगळेपणाने दुर्ग या विषयामध्ये एक भर घातलेली आहे. आणि मग दुर्ग साहित्याची आवश्यकता काय, मुळात एक साधारण असा क्रम राहील. तर दुर्ग साहित्य म्हणजे काय, तर दुर्ग साहित्य हा शब्द दोन शब्दांचा आहे. पहिली गोष्ट दुर्ग आणि साहित्य. साहित्य म्हणजे इंग्लिशमध्ये आपण लिटरेचर म्हणतो, हा लॅटिन वर्ड आहे. लिटरेचरावरून हा शब्द आलेला आहे. तर लेटर्स, कलेक्शन ऑफ रिटन रेकॉर्ड्स किंवा एक विशिष्ट पद्धतीचं आपण डॉक्युमेंटेशन जे करतो, डॉक्युमेंटेशन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, तर त्याला साहित्य म्हणतो. तर दुर्ग म्हणजे काय, तर दुर्ग हा संस्कृत शब्द आहे. दुर्गम जागा, आक्रमणाय दुष्करः गमनाय दुष्करः दुर्गम इति दुर्ग, अशी दुर्गाची एक साधारणपणे एक आपल्याला व्याख्या करता येईल. तर दुर्ग ही एक डिफेन्सिव्ह सिस्टीम आहे. तर त्यामुळे जर आपण या शब्दांमधूनच बघितलं तर दुर्गांचा इतिहास किंवा दुर्गांचं साहित्य आणि दुर्गांची संकल्पनाच ही मुळात मी तर असं म्हणेन की या पृथ्वी तलावर माणूस जेव्हापासून अस्तित्वात आलाय तेव्हापासूनची संकल्पना आहे. भले ती तटबंदी द्वार या स्वरूपाची नसेल, परंतु आपल्याला माहितीच आहे की माणूस हा जो जसा उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाचा जसा पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला, माणसाला काही कुठल्याही प्रकारचं फिजिकल त्याच्याकडे बलस्थानं नाही आहेत. त्याच्याकडे ना काही नख आहेत, ना मोठे दात आहेत, ना तो धावू शकतो जोरात. त्यामुळे निसर्गामध्ये वाचून एक त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला प्राचीन काळापासून खूप संघर्ष करायला लागलाय. आणि या संघर्षामुळेच भीतीचा जन्म झालेला आहे. आणि ही भीती ही एक आदिम एक मानवी प्रेरणा आहे. आणि या भीतीमुळेच संरक्षणाची भावना आली आणि संरक्षणामुळेच मग आदिम काळापासून तो गुहेमध्ये राहायला लागला. गुहांमधून मग छोट्या छोट्या झोपड्या आणि मग त्याच्या भोवती काही गावकुसं आलं. अशा प्रकारे दुर्ग ही संकल्पना विकसित होत गेली. तर आता जसं की दुर्ग साहित्य आपल्याला इतक्या जुन्या काळापासून आढळतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण प्री हिस्ट्री आणि हिस्ट्री असे इतिहासाचे दोन भाग पडतात. म्हणजे त्याला म्हणतात लेखन कला अस्तित्वात येण्या आधीकडचा काळ आपण त्याला प्री हिस्ट्री किंवा प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. तर अश्मयुग वगैरे ही त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर या काळातलं आपल्याला त्याची काही त्याची डिफेन्सिस कल्पना काय होती हे साहित्यामधून तर नक्कीच कळत नाही. तर त्यासाठी त्याने निर्माण केलेली अवजारं किंवा गुहेमधली चित्र याच्यावरूनच त्या काळातला तो माणूस कसा असेल याची आपल्याला कल्पना करता येते. सो हा होता प्री हिस्टॉरिक काळ. त्याच्यानंतर मग हळूहळू त्याची प्रगती कशी होत गेली हे आपल्याला साहित्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये किंवा प्रवास वर्णनांमध्ये आपल्याला दुर्ग हा विषय कसा विकसित होत गेला हे आपल्याला या काळातून समजू शकतं. तर दुर्ग केंद्रित साहित्य किंवा दुर्गांचा उल्लेख असलेलं साहित्य किंवा दुर्गांविषयीच्या इतिहासाविषयीचं साहित्य हे एक आपण अशी ढोबळ मानाने दुर्ग साहित्य विषयाची व्याख्या करू शकतो. तर दुर्गांचा इतिहास म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या राजवटी त्या प्रदेशामध्ये नांदल्या, कोणाकोणाची युद्ध झाली, कोणाचे तह झाले, कोणाचं स्वामित्व त्या दुर्गांवर होतं. तर या प्रकारामध्ये बरंचसं साहित्य आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर दुर्गांचा भूगोल. प्राचीन काळामध्ये भूगोलाविषयीचं साहित्य फार असं सापडत नाही, की बऱ्यापैकी मॉडर्न काळातल्या दुर्ग साहित्यामध्ये भूगोलाविषयीचं वर्णन जास्त सापडतं. त्याच्यानंतर दुर्गरचना आणि दुर्गवास्तू याविषयी तर पण प्राचीन काळापासून आपल्याला साहित्य सापडत जातं. दुर्ग व्यवस्था म्हणजे किल्ल्यांची
व्यवस्था कशी राखली जायची ह्याविषयी सुद्धा आपल्याला दुर्ग साहित्यामध्ये बराच वर्णन आढळतात. लोककथा आहेत, एखाद्या किल्ल्याच्या आसपास जी लोक संस्कृती नांदते त्यांच्या काही स्थानिक दंतकथा असतात. या संदर्भातलं सुद्धा कलेक्शन दुर्ग साहित्यातच मोडू शकतं. लोककथा आणि लोकजीवन आणि प्रवास वर्णन ही प्राचीन काळापासून सापडतात. पण डोंगर यात्रांशी रिलेटेड प्रवास वर्णन जी स्पेसिफिक आहेत ती बऱ्यापैकी मॉडर्न काळापासून आपल्याला जास्त या स्वरूपात लेखन झालेलं दिसतं. तर असा एक दुर्ग साहित्याचे एक जर आपण बर्ड्स आय व्ह्यू बघितला तर ह्या अशा प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याची इव्होल्युशन कशी झाली हे बघू शकतो. तर आता आपण थोडंसं प्राचीन दुर्ग साहित्याकडे येऊया की ज्या काळापासून लेखन कला अस्तित्वात आली किंवा निश्चित असे पुरावे एखाद्या सेटलमेंटचे सापडतात. तर अशा काळातलं कुठलं साहित्य अवेलेबल आहे का ते आपण आता पाहूया. आणि आता दुर्ग या अनुषंगाने दुर्ग ही डिफेन्सिव्ह सिस्टीम आणि मानवाच्या अस्तित्व संघर्षाचा इतिहास असल्यामुळे इतिहास आणि राजवटींचा इतिहास आणि दुर्गांचा इतिहास हा पॅरललीच आपल्याला बघायला लागतो. तर तसं आपल्याला आता इथे कळेलच. तर पहिलं येतं आपल्या भारतीय उपखंडाचा विचार केला तर सिंधू संस्कृतीतल्या बऱ्याचशा साइट्स आता खूपच प्रसिद्ध आहेत, जसं की हडप्पा, मोहेंजोदडो आता पाकिस्तान मधल्या साइट्स, किंवा लोथल, धोलविरा या गुजरात मधल्या आताच्या काळातला जो गुजरात आहे तिथे आपल्याला तत्कालीन सिंधू संस्कृतीच्या बांधकामांचे प्रचंड अवशेष सापडतात. जसे की सार्वजनिक न्हाणीगृह असतील, रस्त्यांची बांधणी असेल, घरांची बांधणी असेल, नगरांची पूर्णपणे नगर असं एक त्या काळात पूर्णपणे हे नगर म्हणून ही संकल्पना व्यवस्थित अस्तित्वात होती. हे तत्कालीन बांधणीवरून तर आपल्याला स्पष्टपणे याच्यामध्ये क्लिअर होतं. तर आता ही लोथल हे गुजरात मधली साईट आहे. तर इथे प्राचीन गोदी होती, म्हणजे इट वॉज अ पोर्ट ऍट दॅट टाइम. आणि ह्या संस्कृतीचा परदेशी संस्कृतींशी व्यापार चालण्याचे नक्की पुरावे आपल्याला सापडतात. तर ह्या सर्व ज्या साईट आहेत ही तटबंदी युक्त नगरच आपण म्हणू शकतो. तर दुर्ग ह्या तर त्या काळातील लोक याला खरंच दुर्ग म्हणत होती का? तर त्या काळातलं असं डेफिनेट साहित्य आपल्याला पाहायचं झालं तर या चित्रलिपी असलेले काही आर्टिफॅक्ट सापडतात, ज्याच्यात प्राण्यांची चित्र आपल्याला दिसतील आणि चित्रलिपी मधली भाषा दिसते. तर ही भाषेमध्ये त्यांनी या शहरांचं काही वर्णन केलं आहे का, किंवा यांना ते खरंच किल्ला म्हणत होते का? तर ह्याविषयी आपल्याला आत्ताच्या काळात तरी काही ठोस अशी माहिती मिळत नाही, कारण ह्या लिपीचा आतापर्यंत समाधानकारक वाचन किंवा उलगडा झालेला नाही. तर ही झाली सिंधू संस्कृती. परंतु आपण त्या बांधकामांच्या वरून अंदाज असा नक्की बांधू शकतो की ह्या तत्कालीन नगर रचना किंवा नगरदुर्ग ह्या अशा प्रकारच्या ह्या सेटलमेंट्स होत्या. तर हा झाला आपला ताम्रपाषाण युग किंवा लिपी जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासूनचा हा काळ. तर आपण थोडं पुढे जाऊया. तर त्याच्यानंतरच एक आपले प्राचीन रचना येतात त्या म्हणजे वेद. तर ऋग्वेदामध्ये पुरंदर हा आपल्याला एक वारंवार शब्द येतो. पुरंदर म्हणजे इंद्र, जो देवांचा सेनापती, याला नेहमी पुरंदर असं म्हटलं जाते. तर पुरांचा नाश करणारा या अनुषंगाने काही ऋचा आपल्याला दिसतात. तर ह्या दोन उदाहरणादाखल ऋचा मी इकडे दाखवलेल्या आहेत, की पहिल्या याच्यात जो पुरांचा नाश करणारा इंद्र आहे त्याची स्तुती करा, या अशा पद्धतीचा ही ऋचा आहे. तर दुसरी जी ऋचा आहे जिच्यामध्ये दगडांनी बांधलेली 100 नगर इंद्राने एकाला दान केली. तर पूर अशा प्रकारचं जे नगर तटबंदी युक्त शहर, अशा प्रकारचं वेद अतिशय प्राचीन असा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये दुर्ग या संकल्पनेबद्दल सापडतो. आपण पुढे आलो तर मनुस्मृतीमध्ये सुद्धा किल्ल्यांचे आपल्याला उल्लेख किंवा दुर्ग या संकल्पनेचे उल्लेख दिसतात. तर याच्यामध्ये तर हा जे श्लोक आहे ह्याच्यामध्ये तर दुर्गांचे प्रकार, विविध प्रकार डिस्क्राईब केलेले आहेत, जसं की धन्वदुर्ग, महिदुर्ग, वार्क्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग. आणि ह्या सगळ्यांमध्ये गिरिदुर्ग हा प्रमुख, इतर विशिष्ट बहुगुणांमुळे असलेला हा गिरिदुर्ग हा प्रामुख्याने विशिष्टपूर्ण आहे असा उल्लेख आहे. जसं की धन्वदुर्ग आहे की हा विशिष्ट आजूबाजूला जलविरहित प्रदेश आहे, त्याच्यातला हा धनुदुर्ग. महिदुर्ग म्हणजे खूप मोठे त्याचे तट आहेत आणि प्रचंड गवाक्ष आहेत, दारं आहेत, दरवाजे आहेत, त्याच्या असलेला महिदुर्ग. अपदुर्ग म्हणजे जलदुर्ग आता किंवा पाण्याने वेढलेला दुर्ग. वार्क्षदुर्ग म्हणजे ह्या दुर्गम भागातला मोठमोठे वृक्षांनी वेढलेला असा व्याप्त असलेला दुर्ग. तर अशा प्रकारचं विविध क्लासिफिकेशन आपल्याला या प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येतं.
महाभारतामधले सुद्धा दुर्गांचे उल्लेख सापडतात आणि ह्याच्यामधलं सुद्धा क्लासिफिकेशन तुम्ही जर बघाल हे तर हे मनुस्मृतीच्या आदल्या ह्याच्यानुसारच दिसतं की धर्मदुर्ग, महिदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग. हा महाभारतातला हा जो श्लोक आहे हा शांती पर्वातला आणि भीष्म जे शरपंजरी पडलेले असतात आणि ते युधिष्ठिराला उपदेश करतात राजकारणाचा, हा तेव्हाचा उल्लेख आहे. आणि त्याच्यात त्यांनी अजून एक महत्वाचा याच्यात विचार दिलेला आहे की हे दुर्ग तर आहेच, परंतु या दुर्गांपेक्षा सर्वात महत्वाचं अजून एक की जो नरदुर्ग आहे, जो हे दुर्ग सांभाळणारा राजा आहे आणि ते सांभाळणारी व्यक्तिमत्व आहेत, ती सुद्धा तेवढीच खंबीर असायला हवीत. तर हे प्राचीन उल्लेख आपल्याला निश्चितपणे नगरदुर्ग किंवा नगर रचनेने वेढलेले दुर्ग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्गांच्या संदर्भात आपल्याला आढळून येतात. तर आता आपण थोडं अजून पुढे येऊया कालखंडानुसार. महाजनपद. महाजनपद म्हणजे एक गंगा आणि यमुनेचं जे खोरं आहे आपल्या प्राचीन भारतातलं, त्याच्या आजूबाजूला उत्तर भारतामध्ये नर्मदेच्या पलीकडे वरच्या दिशेला अनेक मोठमोठी राजघराण्यांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यातलं महत्वाचे काही मगध आहेत, अंग घराणं आहे, आताच्या अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर असलेलं गंधार आहे, कुरु आहे, जे महाभारत जातक कथा या सर्वांमध्ये या महाजनपद किंवा तत्कालीन सेटलमेंट्स किंवा राज्याचा हा उल्लेख आपल्याला महत्वाचा आहे, कारण यांच्यातल्या बहुतांशी राजधान्या आहेत या तटबंदीयुक्त बांधीव दुर्ग आहेत. जसं की गिरिव्रज नावाचा एक उल्लेख आपल्याला या महाजनपदांमध्ये दिसतो की गिरिव्रज या नावातच त्या राजधानीचं महत्व आपल्याला कळून येतं. पण तर नक्कीच या नगररचना आणि तत्कालीन तटबंदीत दुर्ग ही महाजनपदांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. त्याच्या पुढे जाऊ, मौर्य हे त्याच्यानंतर स्थापन झालेलं एक खूप मोठं साम्राज्य होतं. त्या मौर्य कालखंडामध्ये चंद्रगुप्त मौर्य जो त्याचा स्थापन होता, त्यांच्या कौटिल्य शास्त्र हा दुर्ग विषयक आपल्याला म्हणली. अर्थशास्त्र बेसिकली पॉलिटिकल सायन्स वरचा चित्रपट आहे. अर्थशास्त्र बेसिकली पॉलिटिकल सायन्स याविषयी भाष्य करणारा ग्रंथ आहे आणि आत्ताच 1 मेला डॉक्टर पराडकर सरांनी अर्थशास्त्र आणि आज्ञापत्र याच्यावर विशेष खूपच प्रदीर्घ असं विश्लेषण केलंय. त्यामुळे मी त्या विषयाची पुनरुक्ती थोडीशी करतो की दुर्ग या विषयावर कौटिल्याने जवळजवळ 2 प्रकरणं लिहिलेली आहेत. तर त्यामध्ये दुर्गांचं वर्गीकरण परत आधीच्या काही साहित्यानुसार केलेलं त्याप्रमाणे दुर्गांचं वर्गीकरण आहे. दुर्ग विधानम म्हणजेच दुर्ग बांधणी या विषयावर सखोल उहापोह या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आपल्याला केलेला दिसतो. दुर्गांवर नेमले जाणारे अधिकारी किंवा जनपदांची रचना कशी असावी, त्याचं शासन कसं असावं, कुठल्या अपराधांना कुठल्या शिक्षा असाव्यात, संरक्षण व्यवस्था आणि दुर्गांच्या अनुषंगाने राज्य विस्तार आणि राज्याचं संरक्षण कसं असावं, इतका डिटेल उहापोह या कौटिल्याच्या अर्थशास्त्र या आपल्याला ग्रंथामध्ये आणि त्याच्या 2 दुर्गांमधल्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतो. तर मॅगस्थॅनिस हा तत्कालीन प्रवासी त्या काळी भारतामध्ये येऊन गेला होता. त्याने केलेले प्रवास वर्णनांमध्ये सुद्धा पाटलीपुत्र येथील राजधानी आणि तटबंदीयुक्त कितीतरी प्रचंड मोठा त्याचा तट आणि अनेक प्रवेशद्वार यांचं वर्णन केलेलं आढळतं. त्याच्यानंतर लाकडी बांधकामं आणि लाकडासारखाच आभास देणारी दगडी बांधकामं याची सुद्धा मॅगस्थॅनिसने केलेली वर्णनं आपल्याला तत्कालीन साहित्यामध्ये दिसून येतात. तर हे एक अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे. याच्यावरच एक सेशन करेल इतकं मोठं हे कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि त्याच्यात दुर्ग हे प्रकरण. दुर्गाच्या हे राज्याचे जे 7 काही प्रमुख अंग म्हटलेले त्याच्यापैकी दुर्ग हे प्रमुख अंग तो म्हटलं. राज्य, राजा, कोश, त्याच्यानंतर अमात्य, मंत्री सगळ्यांपैकी दुर्ग हे त्याने एक सेपरेट अंग म्हटलेले राज्याचं. आणि हाच आपल्याला धागा पुढे आपण मध्ययुगामध्ये येऊ रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये हाच धागा पुढे आपल्याला नेलेला दिसतो. तर हा अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आहे. आता पुढे आपण येतो, महाराष्ट्रापुरता विचार केला झाला दख्खनचा जर प्रमुख किंवा आद्य अशी जी राजवट आहे जिच्यापासून आपण निश्चितपणे महाराष्ट्राचा इतिहास लिहू शकतो तरी सातवाहन. तर सातवाहनांचा कालखंड हा सुमारे इसवी सन पूर्व 230 ते 250 किंवा इसवी सन पूर्व 30 ते 250 असंही लिहिला जाऊ शकतो. ह्यांचं पैठण ही जी राजधानी होती तिथून एक प्रमुख काही राजे इथे नोट केले की सिमुख हा त्यांचा राजा, त्याच्यानंतर नागनिका राणी होती, त्याच्यानंतर हाल सातवाहन, गौतमीपुत्र सातकर्णी हे काही महत्वाचे राजे होऊन गेले. तर हाल राजाने लिहिलेला गाथा सप्तशती हा एक तत्कालीन समाज व्यवस्थेचं आणि त्या काळात लोकजीवन कसं होतं हा सांगणारा एक प्रमुख ग्रंथ आहे गाथा सप्तशती. पण यामध्ये सुद्धा किल्ल्यांचे असे
उदाहरणं सापडत नाहीत. परंतु प्लिनी नावाचा एक प्रवासी त्या काळात येऊन गेला. त्याने तटबंदीयुक्त 30 नगरं या सातवाहनांच्या राज्यामध्ये होती असा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. सातवाहनांचे क्षत्रप राजांशी नाशिक परिसरात क्षत्रपांचा त्यावेळेला मोठा वावर होता. जो क्षत्रपांचा राजा नहपान याने सातवाहनांचे जे संघर्ष झाले, गौतमीपुत्र सातकर्णी याने मोठा पराक्रम केलेला आहे त्या काळात. तर नाशिकच्या शिलालेखांमध्ये या गौतमीपुत्र सातकर्णीने केलेल्या पराक्रमांचा उल्लेख येतो आपल्याला. आपण इथून पुढे जाऊया. आता सातवाहनातली एक प्रसिद्ध आपल्याला ट्रेकर्सना माहिती असलेली वाट म्हणजे हा नाणेघाट. तर नाणेघाट हा तत्कालीन बंदरं जी होती, सातवाहन राज्यकर्त्यांनी परदेशीयांशी, परत जसे सिंधू संस्कृतींचा परदेशीयांशी व्यापार होता तसाच सातवाहनांचाही प्रचंड मोठ्या प्रमाणात परदेशी राज्य संस्थांशी व्यापार चालायचा. तर पश्चिम किनाऱ्यावरीलची जी बंदरं आहेत त्याच्यामध्ये प्रमुख आत्ताचं महाराष्ट्राचं बघायचं झालं तर कल्याण, चौल, सोपारा या सगळ्या बंदरांमध्ये परदेशातून माल यायचा आणि तो तिथून वरघाटाने आपल्याला सह्याद्रीची रांग ओलांडायला लागते. तिथून वरघाटी येऊन नाशिक, जुन्नर आणि त्यांच्या ज्या बाजारपेठा होत्या देशावर तिथे जायचा. तर हा नाणेघाट तर जग प्रसिद्धच आहे. तर नाणेघाटामध्ये हे जे लेणं आहे ते सातवाहनकालीन लेणं आहे आणि या लेण्यामध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. तर हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास किंवा ओव्हरऑलच इतिहास बघायचा झाला तर अतिशय महत्वाचा असा शिलालेख आहे. हा ब्राह्मी लिपीमध्ये आहे आणि तिकडे एक दगडी रांजण सुद्धा सापडतो आणि त्यांचे काही नाण्यांच्या स्वरूपात प्रदेशाशी व्यापार चालायचा याची शिड्यांचे जहाजाचे एक नाणी सापडतात. तर आता तुम्ही म्हणाल की हे याचा दुर्ग साहित्याशी काय संबंध. तर नाणेघाटाचं आपण बघितलं, नाणेघाट आपण चढून जेव्हा पठारावर येतो तेव्हा तिथेच जीवधनचा किल्ला आपल्याला आत्ताचा दिसतो. तर आता इथूनच एक मोठ्या पझलला सुरुवात होते की सातवाहन काळात जर नाणेघाटाच्या इतक्या जवळ अत्यंत महत्वाचं सातवाहनांचे रचलेलं हे लेणं आहे आणि जर शिलालेख इतका प्रॉमिनंट दिसतो तर जीवधनचा किल्ला किंवा त्या काळातले चावंड, शिवनेरी हे किल्ले त्या काळात अस्तित्वात होते का. तर आता इथे दोन स्कूल ऑफ थॉट्स आहेत आपल्या इतिहास अभ्यासकांमध्ये की तत्काळामध्ये ही जी लेणी, आता नाणेघाटामधलं जे लेणं आहे त्याचबरोबर कारले, भाजे, बेडसे ही जी सर्व लेणी आहेत ही सुद्धा अनुक्रमे त्याच काळामध्ये तयार झालेली आहे. ती सर्व बौद्ध लेणी आहेत. तर ही एवढी मोठी जी लेणी आहेत ही सर्व किल्ल्यांच्या परिसरात आसपास आढळतात. जसं की कोंडाणे लेणं हे राजमाची किल्ल्याच्या आसपास आढळतं. कारले, भाजे, बेडसे ही लेणी आहेत, ही लोहगड, विसापूर या किल्ल्याच्या आसपास आढळतात. किंबहुना जुन्नर जी बाजारपेठ होती सातवाहनांची त्याच्या मागेच असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पोटातच लेणी आहेत. तर ही लेणी ही त्या काळात तर निश्चित खोदली गेली होती, परंतु किल्ल्यांचं स्वरूप, ह्या किल्ल्यांना त्या काळात दुर्ग म्हणून स्वरूप होतं का. तर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की हो होतं, कारण इतकी जी शाश्वत बांधकामं आहेत ती एखादी प्रमुख राजवट आणि तिला संरक्षण देणारं प्रमुख एखादी संस्था असल्याशिवाय इतक्या शाश्वत स्वरूपाची बांधकामं होणं अवघड आहे. हा एक विचार प्रवाह आहे. आणि दुसरा विचार प्रवाह असा आहे की किल्ल्यांचं स्वरूप हे त्यातकालीन डोंगरांना नव्हतं, ते बऱ्याच नंतरच्या काळात आलेलं आहे. तर ह्या सर्व अभ्यासासाठी हे नाणेघाटाचा गुहा आणि त्या काळातला हा जो परिसर आणि भूगोल हा अत्यंत महत्वाचा असा आहे. तर या नाणेघाटातल्या शिलालेखाचा एक छोटंसं ट्रान्सलेशन आहे की त्याच्यात त्यांनी विविध देवांना नमस्कार केले. ह्या सर्व वैदिक देवता आहेत. याच्यावरूनही कळते की सातवाहनांचं धर्माचा बद्दलच्या रीती आणि त्यांनी केलेले यज्ञ ह्या प्रामुख्याने आणि त्यांची राजवंश हे प्रामुख्याने या शिलालेखाचं हे आहे. परंतु हा शिलालेख या अर्थी महत्वाचा ठरतो की तिथून जवळच असलेले जीवधन आणि इतर किल्ले यांचा आपल्या ह्या ओव्हरऑल सातवाहन डायनेस्टीशी संबंध लावता येतो का. तर एक आजच्या काळातलं एक पझलच आहे, मी असं म्हटलं त्याप्रमाणे. आपण आता सातवाहनांच्या पुढे जाऊया. सातवाहनानंतर विविध राजवटी महाराष्ट्रावर येऊन गेल्या. त्याच्यापैकी काही प्रमुख इकडे वाकाटक, जे सातवाहनानंतरच्या 3 शतकांमध्ये ज्यांनी त्यांची वत्स्यगुल्मच्या शाखेमधली म्हणजे आत्ताचं वाशिम किंवा या विदर्भ परिसरात वाकाटकांची सत्ता आपल्याला दिसते. त्याच्यानंतर चालुक्यांच्या 2 बदामीचे आणि कल्याणीचे चालुक्य यांची सुद्धा महाराष्ट्रावर आपल्याला सत्ता दिसते. तर ह्या काळात किल्ले होते का, तर याविषयी पण आपल्याला दुर्ग साहित्यात ठाम असे उल्लेख सापडत नाहीत. कारण ह्या राजवटींचा जर इतिहासाचा अभ्यास केला तर प्रामुख्याने ताम्रपट आणि शिलालेख आणि नाणी आणि इतर काही ग्रंथ याच्यामधून आपल्याला हा काढायला लागतो. परंतु किल्ल्यांविषयीच्या बांधणीचे असे तत्कालीन ठोस असे पुरावे आपल्याला या राजवटींमध्ये दिसत नाही.
राष्ट्रकूट हे एक महत्वाचं राजघराणं 7व्या ते 9व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रावर राहून गेलं. ह्या काळामध्ये आता हे पाताळेश्वर पुण्याचं जे मंदिर आहे, ह्या मंदिराची बांधणी असो किंवा वेरूळचं जगत विख्यात कैलास असो, या अशा खूप मोठ्या बांधकामांची राष्ट्रकूटांच्या काळात निर्मिती झाली आहे. किंबहुना मराठी भाषेतला आद्य शिलालेख आपण जो म्हणतो श्रवण बेळगोळ, तोही सुमारे याच कालखंडात आपल्याला दिसून येतो. तर जे आता जो पुढचा देवगिरीचा दुर्ग आहे, तो राष्ट्रकूट किंवा चालुक्य काळात बांधला गेला असावा का, हा सुद्धा तर्क करू शकतो, कारण ते ज्या प्रकारचं जे बांधकाम आहे तिथलं. परंतु याबद्दल सुद्धा विषय निश्चित असं आपल्याला काही सांगता येणार नाही. परंतु ओव्हरऑल या सर्व राजवटींमध्ये मंदिरं आणि इतर शिल्पकृत्य याविषयीच्या खूपच भरभराट आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येते. आपण आता काळामध्ये थोडंसं अजून पुढे जाऊया. तर यादव आणि शिलाहार ही एक महत्वाची राजघराणी महाराष्ट्रात नांदून गेली. यांचं साधारण 10 ते 14वे शतक हा आपण कालखंड म्हणू शकतो. यादवांची राजधानी तर दुर्ग देवगिरी ही तर नक्कीच प्रसिद्ध आहे. त्यांची नक्कीच राजधानी या किल्ल्यावरच होती किंवा दुर्गावरच होती. आणि शिलाहारांच्या सह्याद्रीमधल्या 3 प्रमुख शाखा होते, उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर. त्या कोल्हापुरांची जी शाखा होती कोल्हापूरच्या शिलाहारांची, त्यांची राजधानी पर्णालक दुर्ग म्हणजे आत्ताचा पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात असल्याचे निश्चित आपल्याला पुरावे तत्कालीन ताम्रपटांमधून दिसतात. तर आता इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की इथे कोल्हापूरच्या शिलाहारांचा एक ताम्रपटाचा उल्लेख अनेक पुस्तकांमधून येतो की त्यांनी सातारा आणि कोल्हापूर या भागातले काही किल्ले त्या काळात बांधले असा उल्लेख येतो. परंतु तो मला त्याचा निश्चित असा ओरिजिनल ताम्रपटाचा उल्लेख मला कुठे मिळाला नाही, त्यामुळे मी इथे ऍड नाही केला. परंतु यादव आणि शिलाहार या कालखंडापासून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की दुर्ग ही एक सेंटर राजवटींचं झालं. तर याच्यामध्ये देवगिरीच्या सिंघण यादवाने तर कोल्हापूरच्या शिलाहारांवर केलेला हल्ला आणि त्याच्यानंतर त्यांचं केलेलं खालचं साम्राज्य याच्याविषयी व्यवस्थित इतिहास आपल्याला या दुर्गांविषयी आहे. आणि पन्हाळ्याचा बेसिकली पन्हाळ्यावर त्यालाच बंदी बनवलं कोल्हापूरच्या शिलाहारांना आणि यादवांनी हे राज्य खालसा केला, हा निश्चित आपल्याला उल्लेख या काळामध्ये दिसतो. तर इथून एक आपण म्हणू शकतो की प्राचीन कालखंड आपण इथे संपुष्टात येऊन मध्ययुगाकडे वळतो. कारण यादवांवर केलेला अल्लाउद्दीन खिल्जीने हल्ला आणि त्याच्यानंतर झालेला देवगिरीवरचा पराभव आता सर्वश्रुत आहे. तर त्याच्यानंतर आपण मध्ययुगीन दुर्ग साहित्याकडे वळतो. मध्ययुगीन दुर्ग साहित्यामध्ये प्रामुख्याने दुर्ग यादवांचं राज्य संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध मुसलमानी राजवटी चालू होतात. तर त्या मुसलमानी राजवटींमध्ये आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय, यामध्ये आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचं दुर्ग साहित्य दिसतं, हे म्हणजे खरंच एक खूपच अभ्यासनीय आणि एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. तर आपण आता मध्ययुगीन दुर्ग साहित्य किंवा याच्याकडे वळूया. तर इस्लामी राजवटींमध्ये काय काय दिसतं, तर अल्लाउद्दीन खिल्जीने यादव साम्राज्य संपून इस्लामी राजवटींचे पाय महाराष्ट्रात रोवले. त्याच्यानंतर तुघलकांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला मोहम्मद तुघलक, तर एक गहकरांच्या पुस्तकात शहानामा हे हिंद या काव्याचा उल्लेख आढळतो. त्याच्यात सिंहगडाला मोहम्मद तुघलकाने घातलेला वेढा आणि त्या कोळी राजाचा केलेला पराभव याचा सिंहगडाचा कुंदियाना या नावाने झालेला उल्लेख. तर हा एक 13-14व्या शतकातला हा अर्लिएस्ट उल्लेख आपण महाराष्ट्रातल्या या निश्चित किल्ल्यांविषयी यायला लागतात असं म्हणू शकतो. तर शहानामा हे हिंद हे काव्य दिसतं. फेरिस्ता नावाच्या लेखकाने गुलशनी इब्राहिम या नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये तुघलकांनंतर आपल्याकडे बहामनी नावाची राज्यसत्ता स्थापन होते आणि या बहामनींनी उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये अनेक चढाया केला, जसं की मलिक उत्तुजार, त्याच्यामध्ये एक मलिक उत्तुजारच्या मोहिमेचा उल्लेख आहे की त्याला विशाळगडच्या जंगलामध्ये मोरे आणि शिर्के या तत्कालीन 2 राज्यकर्त्यांनी कसा पाडाव केला त्याचा, आणि तो गनिमी काव्याचा किंवा दुर्गांच्या साह्याने झालेला लढाईचा एक प्रमुख असा एक उल्लेख आपल्याला म्हणता येईल. तो या गुलशनी इब्राहिमी या ग्रंथामध्ये वर्णन केलेला आहे. पुढे आपण जाऊ तर बुरहाने मासीर नावाचा एक अजून एक आपल्याला महत्वाचा एक ग्रंथ असं म्हणता येईल. याच्यामध्ये बहमनी नंतर बहमनी साम्राज्याची शक्ल होतात आणि त्याच्यामध्ये निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही अशा 5 शाह्या बेसिकली महाराष्ट्रावर राज्य करतात. त्याच्यापैकी 1490च्या सुमारास मलिक अहमद बहिरी हा जो निजामशाहीचा संस्थापक होता, त्याने या महाराष्ट्रातले किल्ले कसे जिंकले याचा या पूर्ण उल्लेखच या बुरहाने मासीरच्या काही
उतार्यांमध्ये दिसून येतं. तर मी याच्यातले काही उल्लेख दाखवतो की जुन्नर शहराच्या जवळ असलेल्या एका मोठ्या डोंगरावर शिवनेरीचा किल्ला होता. हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर बांधण्यात आलेला असून तत्काली अतिशय अभेद्य समजला जाई असं एक वर्णन येतं. आणि त्याच्यानंतर किल्ल्यावरील शिबंदीने आपल्या तरवारी गळ्यात अडकविला, अंगावर कफन्या पांघरून किल्ल्याबाहेर आले. मलिक अहमद पाशी अभयाची याचना केली. मग त्याने हा शिवनेरी किल्ला जिंकला. मग तिथून किल्ले जिंकण्याची एक मोहीमच त्यांनी उघडलेली आहे. तर यामध्ये लोहगड किल्ला येतो त्या उल्लेख, मग तुंग, तिकोना, कोंढाणा किल्ला येतो. त्याच्या पुढे गेलं तर भोरप, नंतर जुधान किंवा जीवधन, महोली किंवा माहुली. आता हा पालीचा घुमटासारखा आकार असलेला किल्ला, सरसगडाचा उल्लेख येतो, सुधागडाचा उल्लेख येतो. तर असे अनेक उत्तर कोकणातले जे किल्ल्यांची जी मोहीम मलिक अहमद बहिरेने उघडली, तर त्या संदर्भातली एक महत्वाची माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येते. आता पुढे गेलो तर मोगल दरबारची बातमीपत्र एक अतिशय महत्वाचा असा एक सोर्स आहे. बाय द वे, या सगळ्या साधनांना प्रायमरी सोर्सेस असे म्हणतात, कारण ही डायरेक्ट तत्कालीन राज्यकर्त्यांच्या काळात आणि तत्कालीन राज्यकर्त्यांच्या पदरी असलेल्या माणसांनी लिहिलेली असल्यामुळे यांचं महत्व खूप आहे. तर आता मोगल दरबारची बातमीपत्र तर जवळजवळ खूप डिटेल्ड मध्ये आपल्याला या किल्ल्यांच्या अनुषंगाने झालेल्या मोगली मोहिमा याच्याविषयी माहिती पुरवतात. आपल्याला आता ठाऊकच आहे की 1682 ते 1707 यामध्ये मोगल बादशाह औरंगजेब हा दख्खनमध्ये ठाण मांडून होता आणि त्याने किल्ल्यांच्या अनुषंगाने वेढ्यांची एक म्हणजे 27 वर्ष तो वेढेच घालत होता ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्याकडे. तर त्या वेढ्यांचं कामकाज कसं चालायचं याचं अतिशय डिटेल्ड वर्णन या मोगल दरबारच्या बातमीपत्रांमधून दिसून येतं. तर आता हे 1702 मध्ये 1703 मध्ये सिंहगडाला घातलेल्या वेढ्याचं वर्णन आहे. सिंहगडाला कसा आज्ञा केली, म्हणजे डिसेंबरच्या सुमारास आज्ञा केली की बादशाच्या निवासस्थानासाठी जागा पाहून या. त्याच्यानंतर हे पाहणी करायला काही अधिकारी जातात तिकडे, मतलब खान, सैफुल्ला खान. त्याच्यानंतर नकाशा बनवतो बादशाह. त्याच्यानंतर हरकऱ्यांच्या तोंडून कळतं की हे काही अधिकारी कोंढाणा आणि तोरणा किल्ल्याची माहिती घ्यायला गेलेले आहेत. त्याच्यानंतर तत्कालीन अधिकारी हमीदुद्दीन खान, तरबीत खान यांचं ती वाट मराठ्यांनी कशी अडवली त्या कोंढाणा किल्ल्याला जाण्याकडे जो घाट लागतो त्यासाठी. हे इतकं डिटेल्ड वर्णन, त्या वेड्यांची वर्णन आपल्याला या मोगल दरबारच्या बातमीपत्रांमध्ये दिसून येतात. पुढचं आपण आता जाऊ तर आज्ञापत्र हे एक परत अतिशय महत्वाचं असं डॉक्युमेंट आहे. रामचंद्र पंत अमात्य हे जे की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले एक महत्वाचे अधिकारी, ज्यांनी शिवाजी महाराजांचा कालखंड, शंभूराजांचा कालखंड, छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड आणि ताराबाई इतका विस्तृत कालखंड पाहिलेला आहे आणि त्यांना हुकूमतपणा अशी पदवी सुद्धा राजाराम महाराजांच्या कालखंडात मिळाली आहे. तर त्यांनी आज्ञापत्र हे पुन्हा आपण एक सर्कल पूर्ण होतं की प्राचीन काळातलं कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि हे शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीचं किंवा पूर्ण राजनीतीचं सार असलेलं आज्ञापत्र. तर या आज्ञापत्रामध्ये अनेक आपल्याला प्रसिद्ध असलेली वाक्य किंवा एक उतारे खूप सुंदर आहेत की संपूर्ण राज्याचं ते सार ते दुर्ग, म्हणजे दुर्ग हे कसं आहे तर सार आहे संपूर्ण राज्याचं. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलंय आणि सालेरी ऐवंत ते कावेरी पासून निष्कंटक राज्य निर्माण केलं. अतिशय सुंदर याची मुळातच मराठी वाक्यरचना आणि मराठी भाषेतली वाक्यरचना ही अतिशय सुंदर आहे मुळात या ग्रंथामध्ये. आणि याच्यात दुर्ग ह्या प्रकरणामध्ये दुर्ग रचना कशी असावी, दुर्गाचं प्रशासन कसं असावं आणि दुर्गांची व्यवस्था कशी असावी याचं अतिशय सुंदर वर्णन आपल्याला दिसतं. तर मी एक ब्लॉग लिहिला होता या अनुषंगाने. तर त्या ब्लॉगच्या मध्ये आर्किटेक्चरमध्ये दुर्ग बांधणीचा डोंगर की देशोदेशी स्थळे पाहून किल्ले बांधावे, किल्ल्यासमेत दुसरा डोंगर असू नये, असला तर तुरुंग लावून गडाच्या आहारी आणावा आणि मोकळा न सोडता तोही तट बांधून हे करावा. प्रवेशद्वार कसे असावे की एक दरवाजा थोरला अयब आहे आणि ते सुगम नसावेत. कमरग्याची झाडी म्हणजे गड चढताना माचीच्या अलीकडे त्याच्या अलीकडे झाडी असावी की जी की किल्ल्यावर जेव्हा वेढा पडेल किंवा हल्ला होईल तर त्या झाडीमध्ये लपून आपल्याला हल्ले करता येतील. मेटे असावीत गड चढताना. गडाचे दरवाजे कसे असावेत, पाणी व्यवस्था कशी असावी, इमारती कशा असाव्यात, अधिकारी कुठले कुठले असावेत, त्यांची बदल्या कशा कराव्यात. अरे इतकं डिटेल्ड वर्णन, म्हणजे संपूर्ण दुर्ग व्यवस्थेच म्हणजे अतिशय शब्दरूप चित्रच आपल्या पुढे या आज्ञापत्र या ग्रंथाने उभं केलेलं आहे. तर आता पराडकर सरांनी आज्ञापत्राचे सुद्धा खूप डिटेल्ड मध्ये विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला परवाच्याच कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मी याच्यावर जास्त काही बोलणं
योग्य ठरणार नाही. तर तत्कालीन एक प्रमुख असा दुर्गांविषयीचा इतिहास जेव्हा आपण लिहितो तेव्हा येणारं साधन म्हणजे जेधे शकावली किंवा जेधे करिना. तर कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांच्या शहाजीराजांच्या पदरी असलेले आणि नंतर शिवाजी महाराजांकडे आलेले प्रमुख सरदार. तर हे कारीज आहे, भोरजवळ कारी नावाचं गाव आहे, तिथले सरदार, तिथले देशमुख. तर त्या जेधेंकडे शकावली आणि जेधेंचा करिना ही दोन डॉक्युमेंट्स आपल्याला अस्सल कागदपत्र मिळतात. तर शकावली म्हणजे सालानुरूप असलेल्या नोंदी, त्या साली काय घडलं, त्या सालातल्या प्रमुख घटना काय काय आहेत, राजकीय घटना. आणि करिना म्हणजे एक शब्दरूप रूपांतर, म्हणजे त्याचं आपण जशी रोजनीशी लिहितो, डायरी लिहितो त्याप्रमाणे. तर हे एक अतिशय महत्वाचं असं डॉक्युमेंट आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्याला अनेक किल्ल्यांच्या भोवती ज्या घटना घडल्या ऐतिहासिक, त्या घटनांचं साल आपल्याला समजून येतं. आता त्या ह्यामध्ये जो स्नॅपशॉट आहे याच्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा जन्म याची किती डिटेल्ड मध्ये त्यांनी तिथी दिलेली आहे. तर जेधे शकावलीच्या पूर्वी जो शिवजन्माचा वाद होता तो मुळात ह्या शकावली आणि अजून एक शिवभारत जो पुढे ग्रंथ येईल त्यामुळे अशा ग्रंथांमुळे शिवकालीन जन्मतिथी निश्चित झाली. तर ही शिवजन्म तिथीची तिथी आहे की शिवनेरी किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथीचा उल्लेख की फाल्गुन मध्य तृतीया या दिवशी राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. दुसरे काही उल्लेख दिसतात की जसं की महाबत खानाने दौलताबाद घातलेला वेढा हा म्हणजे मोगल आणि निजामशाहीचा दौलताबाद म्हणजे देवगिरी दुर्गाचा परत इकडे उल्लेख येतो. त्याच्यानंतर हा वेढ्यानंतर शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावर निजामशाह म्हणजे जो त्यांचा छोटा वंशज होता त्याच्यावर छत्र धरून पुन्हा निजामशाही वाचवण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख आपल्याला इथे दिसून येतो. पुढे जर बघितलं तर 1670च्या आसपास शिवाजी महाराजांनी जे किल्ले मोगलां पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले आणि त्याच्यानंतर जी एक ऑल टुगेदर ऑफेन्सिव्ह मोहीम उघडली त्या मोहिमेमध्ये कुठले कुठले किल्ले जिंकले त्याचा उल्लेख या परत जेधे शकावली मध्ये येतो की कार्तिक वद्य त्र्यंबकगड राजश्री मोरोपंतांनी घेतला म्हणजे त्र्यंबकगडाचा उल्लेख आहे, साल्लेर घेतल्याचा उल्लेख आहे, रोहिडा घेतल्याचा उल्लेख आहे, अहिवंत मार्कंडा हे जे आता जे नाशिक भागातले किल्ले घेतले त्याचा उल्लेख या जेधे शकावलीच्या पानांमधून आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढे आपण अजून बघितलं तर रामसेजचा वेड्याचा उल्लेख आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतो की शहादी खान म्हणजे शहाबुद्दीन खानाने रामसेजला वेढा घातला आणि रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी केलेली मदत. हे असे अनेक म्हणजे आपण जेव्हा एखाद्या किल्ल्याचा इतिहास लिहायला बसतो तेव्हा अशा प्रकारची अनेक साधनांमधून तो जमवायला लागतो. तर ही प्रायमरी सोर्सेस आहेत बेसिकली किल्ल्यांचा किंवा किल्ल्यांच्या अनुषंगाने आपल्याला जर उल्लेख याचे शोधायचे असतील तर आता हा जेधे करिन्यामधला उल्लेख आहे की शकावलीमध्ये छोटीशी नोंद आढळते तर करिन्यामध्ये त्याचा थोडासा शब्द रूपांतरण जास्त केलेलं आहे की ह्या रामशेज मध्ये वेढा घालेला शाहाबादी खान पाठवला, वेढा घातला, धमधमे बांधल्याचा इथे उल्लेख येतो. त्याच्यानंतर धमधमे म्हणजे एक लाकडी मोठा मनोरा उभारून त्याच्यावरून किल्ल्यावर तोफाचा मारा केला जायचा. त्याच्यानंतर पेशव्यांनी त्र्यंबकगडावरून कशी या वेढ्याला मदत केलेली आहे. तर इतका आपल्याला डिटेल्ड उल्लेख एखाद्या किल्ल्याविषयी इतिहास लिहायचा असेल तर अशा प्रकारच्या साधनांमधून कसा लिहायला कशा घटना शोधायला लागतात त्यासाठी एक उदाहरण आहे. पुढे गेलो तर राजव्यवहार कोश हा एक आगळा वेगळा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच रघुनाथ पंत हणमंतेंनी शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम होती त्याच्या आसपास हा लिहिलेला ग्रंथ आहे. तर या ग्रंथात दुर्गविषयक नसला तरी त्याच्यातलं जे प्रकरण आहे दुर्गवर्ग या नावाचं तर अतिशय महत्वपूर्ण आहे की इस्लामिक राजवटींमुळे मराठी भाषेमध्ये अनेक फारसी शब्दांचं आपण अनेक फारसी शब्द आयात केले होते मराठीमध्ये. तर राज्यकारभारात किंवा ओव्हरऑलच या शिवाजी महाराजांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य याच्यातून दिसून येतं की त्यांनी फक्त भौगोलिक प्रदेश सोडवला, किल्ले बांधले असंच नाही तर मराठी भाषेवरचं संस्कृतीवरचं आक्रमण सुद्धा त्यांनी पुसून टाकण्याचा कसा प्रयत्न केला. तर त्यांनी जे जे फारसी शब्द आले होते त्यासाठी संस्कृत काही संज्ञा देता येतील का त्या संदर्भातला हा ग्रंथ आहे की कोश आहे हा बेसिकली किंवा त्याला निघंटू असंही म्हणतात. तर दुर्गांविषयी कुठल्या संज्ञा त्यांनी वापरण्यासाठी यासाठी दुर्गवर्ग काय आहेत. मुळात किल्ला हा शब्द आपण वापरतो तर किल्ला हा शब्दासाठीच दुर्ग आहे. आता दुर्ग साहित्याशी रिलेटेड म्हणून दुर्ग हा शब्द त्यांनी दिलेला आहे. गिरिदुर्ग गड, कोट, प्राकार, कड्यासाठी भृगुपात, कडेलोटासाठी भृगुपात आहे. त्याच्यानंतर हे जे किल्ल्यांची विविध अंग आहेत माची आपण म्हणतो त्यासाठी उपत्यक्या किंवा बालेकिल्ला, बालेकिल्ला हा फारसी शब्द आहे, बालाई किल्ला त्यासाठी आदित्य का हा शब्द दिलेला आहे.
त्याच्यानंतर विविध शब्द, म्हणजे अधिकाऱ्यांना कुठले शब्द असावेत, तिथल्या बांधकामांना कुठले शब्द असावेत. तर या दुर्गांचं शब्द आपल्या स्वदेशी संज्ञांनी वापर करावा. सर्वच आपल्या रोजच्या तत्कालीन राजभाषेमध्ये हा त्याच्यातला दुर्गांविषयीचे उल्लेख असलेला हा उतार आम्ही इथे उदाहरणादाखल दिलेला आहे. आपण पुढे जातो तर शिवकालीन पत्र. तर पत्रांमध्ये सुद्धा आपल्याला काही किल्ल्यांविषयी घडलेल्या बांधकामांविषयी किंवा काही झालेल्या राजकीय घडामोडींविषयी एक महत्वाची माहिती मिळते. तर आता हे बाजी प्रभू देशपांडेंना 1659 म्हणजे अफजल खान मोहिमेच्या काही महिने दिलेलं पत्र आहे. तर त्याच्यामध्ये हिरडस मावळामध्ये जासलोड गड नावाचा किल्ला आहे. तो गड ओस पडला होता आणि त्याचं मोहनगड नाव ठेवून तो किल्ला वसवा. त्याच्यावर अलंगा म्हणजे बांधकामं, किल्ल्यांची बांधकामं करा, 25 लोक ठेवा. तर ही एक महत्वाची नोंद आपल्याला सापडते. तर ह्या पत्रांचं महत्व असं असतं की पुढे आपण बघूच की डॉक्टर सचिन जोशींनी ह्या पत्राचा किंवा या साधनाचा वापर करून स्थान निश्चिती केली की हा जासलोडगड नेमका कुठे होता, की याच्यात हिरडस मावळमध्ये आहे आणि तो मोहनगड नाव ठेवा. तर हे शिवकालीन पत्र असे प्रकारचे दुर्ग साहित्य कसं उपयोगी पडतं याचं उदाहरण आहे. पुढे काही 2 नमुन्या दाखल अजून पत्र याच्यामध्ये मी ऍड केली आहेत की 1676 सालातली 2 पत्र आहेत. एक महिपतगडाच्या किल्लेदाराला लिहिलंय आणि एक सज्जनगडाच्या किल्लेदाराला शिवाजी राजांनी स्वतः लिहिलेलं पत्र आहे की काणी गोसावी जे आहेत ते या मुक्कामावर येतील, ते गडावरी किल्ल्यास त्यास त्यांचे गडावरी घेणे आणि घर जागा बरा करून देणे. तर त्यांची व्यवस्था कशी करावी याचं हे पत्र आपल्याला सापडतं. किंवा शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये त्यांनी तिथे नवीन किल्ले बांधले होते. तर त्या काही किल्ले नवीन बांधले होते, तर अनेक बांधकामं चालू होती. तर या बांधकामांविषयी त्यांनी पोर्तुगीजांशी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्या पत्रव्यवहारांमध्ये ते काही माणसांची मागणी करतायत, सामुग्रीची मागणी करतायत. तर अशा पत्रांमधून पण आपल्याला कळून येतं की शिवाजी महाराजांची त्या प्रदेशातली दुर्ग बांधणी या पोर्तुगीज पत्रांमधून दिसून येते. किंवा इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे राजापूर किंवा या तत्कालीन बंदरांमध्ये किंवा मुंबई, सुरत इथे इंग्रज व्यापार करत होते आणि त्यांचा शिवाजी महाराजांशी अनेक प्रकारे संबंध आलेला आहे. तर त्याच्यापैकी पत्रांच्या आधारे द्यायचं प्रमुख उदाहरण झालं तर पन्हाळ्याला सिद्धी जोहरने घातलेला वेढा आणि त्याला इंग्रजांनी केलेली तोफांच्या स्वरूपाने मदत, या प्रमुख घटनांचा उल्लेख आपल्याला तत्कालीन पत्रव्यवहारांमधून आपल्याला दिसून येतो. तर ही पत्र सुद्धा किल्ल्यांचा इतिहास आणि तत्कालीन घडामोडींसाठी अत्यंत महत्वाची अशी ठरू शकतात. आता हे शिवकालामध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या साठी एक बजेट अलोकेट केलं होतं, त्याला जाबिता असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1,75,000 होन, शिवकालीन होन ह्या नाण्या म्हणजे तत्कालीन जे चलन होतं त्याची नोंद करून केलेली आढळते. तर एकट्या रायगडसाठीच आपल्याला 50,000 होन दिले आहेत असं दिसून होतं की तळी बांधणे, गच्ची बांधणी, किल्ले बांधणी यासाठी 35,000 आणि तटासाठी 15,000 होन हे दिसून येतं. यासोबत सिंहगड, सिंधुदुर्ग, जलदुर्गांविषयीचं बांधकाम किंवा जे स्वराज्याच्या गाभ्यातले किल्ले आहेत, पुरंदर, राजगड, सरसगड, या संदर्भात 1,75,000 होऊन इतकं मोठं बजेट शिवाजी महाराजांनी त्या काळी अलोकेट केलं होतं. असं या जाबिता हे एक प्रकारचा अंदाजपत्रक किंवा बजेट या स्वरूपातलं एक साहित्य याच्यातून दिसून येतं. पुढे जाऊ तर काव्य. त्या काळामध्ये अनेक काव्य सुद्धा लिहिली गेली. तर त्याच्यापैकी एक शिवभारत एक प्रमुख काव्य आहे जे कवी परमानंद या समकालीन जो शिवाजी महाराजांचा समकालीन होता, त्याने शिवाजी महाराजांच्या आज्ञेने, त्याला अनुपूरण सुद्धा म्हणतात, हे त्याने काव्य लिहिलं असं तो म्हणतो. याच्यात साधारणपणे 1661 सालपर्यंतच्या ज्या शिवाजी महाराजांच्या मोहीम आहेत त्यांची आपल्याला माहिती मिळते. तर त्याच्यात सुद्धा किल्ल्यांचे काही महत्वाचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. तर त्याच्यापैकी काही उदाहरणादाखल मी 2-3 महत्वाचे उल्लेख इथे दाखवतो की 1648 साली जेव्हा शहाजीराजांना अटक होते आणि त्याच्यानंतर कोंढाणा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला हा आदिलशाहला परत द्यावा लागतो त्या सुटकेनिमित्त. त्यानिमित्त जेव्हा शिवाजी महाराज नाराज होतात तर तेव्हा सोनोपंत डबीर हे जे थोडे वयोवृद्ध असे अधिकारी असतात ते त्यांना दुर्गाचं महत्व कसं सांगतात किंवा त्या दोघांमधला संवाद हा एक संवाद संस्कृत श्लोकांच्या रूपात यांनी 2 श्लोकांमध्ये दिसतो की याच्यात सोनोपंत सांगतायत शिवाजी महाराजांना की राजा हे मस्तक राज्याचं, मंत्री हे मुख आणि
प्रजा हे शरीर असेल तर दुर्ग ही अत्यंत दृढ अशी त्याची हाडं आहेत या पूर्ण अंगाची. तर ही परत 7 जी अंग आहेत ही परत आपल्याला कौटिल्याकडे नेतात आणि असं पूर्ण हे एक सूत्र आपल्याला दिसून येतं, दुर्ग बांधणीचं सूत्र किंवा दुर्ग नीतीचं सूत्र. दुसरा एक ह्याच्यामध्ये श्लोक आढळून येतो की प्रभुणा दुर्गमम दुर्गम प्रभू दुर्गेण दुर्गम. तर ह्याच्यामध्ये सुद्धा परत महाभारतातल्या भीष्मांनी जो उल्लेख दिलाय की नुसता दुर्ग दुर्गम असून उपयोग नाही, तर त्याच्यावरचा प्रभू किंवा त्याचा राजा सुद्धा तेवढाच दुर्गम असला पाहिजे, नाहीतर आपल्याला दोघांच्या भावी शत्रूच दुर्गम होतो. असा एक महत्वाचा दुर्गनीतीचा एक अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. म्हणजे एक आपल्याला टॅगलाईन सुद्धा करता येईल इतकं सुंदर हे आहे, प्रभुणा दुर्गमम दुर्गम प्रभू दुर्गेण दुर्गमा. आणि पुढे शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास कसा आहे की मी या दुर्गांचे रक्षण करीन आणि अगदी निर्धास्तपणे सज्ज सैन्यानिशी लढेन. ह्या अशा प्रकारचा एक श्लोक आहे की शिवाजी महाराजांनी दुर्ग केंद्रित राज्य पद्धतीचा किती सुवर्ण काळात रूपांतर केलं ह्याचं एक या अशा सर्व साहित्यांमधून आपल्याला सुंदर वर्णन दिसून येतं. म्हणजे नंतरचं एक काव्यरूपी इतिहासामध्ये आपल्याला दिसतं की परणाल पर्वत ग्रहण आख्यान हे जयराम पिंडे नावाच्या कवीने लिहिलेलं आहे की 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला पुन्हा जिंकला, जसं कोंडाजी फर्जंदांचा उल्लेख येतो याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर बहलोल खानाची स्वारी होते. तर ह्या स्वारीचं वर्णन या परणाल पर्वत म्हणजे पन्हाळ्याविषयीचं आख्यान ह्या आख्यानामध्ये आपल्याला दिसते. तर हा हल्ला कसा केला या संदर्भात एक श्लोक फक्त मी उदाहरणार्थ दाखल केलाय की वाघनखवाले घोरपडवाले वलीमुख शिलीमुख ही तत्काळ हत्यार सर्वांना बोलवलं आणि रात्री सावधपणे चाल करून गेले. तर हे एक पन्हाळा किल्ल्याच्या मोहिमेविषयीचं उदाहरण, म्हणजे मोहिमेचं माहिती देणार एक परणाल पर्वत ग्रहणाख्यान हे एक महत्वाचं काव्य आहे तत्कालीन. आपण पुढे जाऊ. अजून एक महत्वाचं काव्य म्हणजे शिवभूषणाने शिवराज भूषण किंवा कविभूषण याने लिहिलेली ही प्रशस्ती. तर तो हा सुद्धा परत शिवाजी महाराजांचा समकालीन आणि रायगडावर येऊन गेल्याचे सुद्धा उल्लेख आहेत. तर त्याने रायगड किल्ल्याचं वर्णन किती सुंदर केलंय याच्यामध्ये ते पहा की हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्या तिन्ही लोकीचं वैभव आहे. की त्यांनी किल्ल्याखालचा भूभाग हा पाताळाप्रमाणे म्हटलेला आहे, त्याची माची किंवा आपण चढतो हा उंचवट्याचा भाग पृथ्वीप्रमाणे, आणि वरचा प्रदेश म्हणजे जिकडे रायगड नगर किंवा रायगडची राजधानी होती त्या इंद्रपुरी प्रमाणे शोभतो. त्याच्यानंतर गडावरच्या बांधकामांचा उल्लेख या काव्याच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतात. विहिरी आहेत, सरोवर आहेत, कूप आहेत, त्याच्यानंतर बागा आणि वेल आहेत, त्याच्यानंतर शिवरायांच्या निवासस्थान आहे. आणि ह्या संदर्भात खूप सुंदर त्याचं ओरिजिनल जे काव्य आहे की दख्खन के सब दुग्ग जी ती दुग्ग सहार विलास शिवसेवक शिव गणपती किंवा रायगड वास, हे मूळ त्याचं रूपांतर अतिशय सुंदर अशा छंदबद्ध अशा याच्यामध्ये करून येतो. आणि याचं किल्ल्याविषयी किंवा दुर्गाविषयी सांगायचं महत्व असं की हे जे बांधकामांचे जे उल्लेख आहेत तेच आपल्याला रायगड किल्ल्यावर जो जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच्या मागे जो रायगडाचे निर्मितीकार हिरोजी इंदुलकरांनी जो लिहिलेला शिलालेख आहे त्यामध्ये सुद्धा हेच उल्लेख दिसून येतात की वापी, कूप, तडाग यांनी ही निर्मिती केली आहे. तर हे एक तत्कालीन आपल्याला गडाचं एक काय काय असेल किंवा कसा असेल की आता आपल्याला फक्त तिकडे भग्न असे अवशेष दिसतात, परंतु हे जर साहित्य आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते नुसते भग्न अवशेष उरत नाहीत, तर ते आपल्या डोळ्यापुढे ती संपूर्ण बांधकाम आणि ते पूर्ण रचनाच पूर्णपणे आपल्याला दृग्गोचर होते किंवा एक दिव्य आपल्याला एक वेगळीच दृष्टी मिळते त्या किल्ल्यांकडे बघण्याची, हे जेव्हा आपण अशी काव्य किंवा असे इतिहास जसा वाचत जातो तसा. नंतर एक निकोलाव मनुची परदेशी शिवकालात सुद्धा परदेशी अनेक प्रवासी येऊन गेले. अबे कॅरे होता, निकोलाव मनुची होता. तर निकोलाव मनुची या पुरंदरच्या वेढ्यातच जयसिंगांच्या पदरी होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी बनगर नावाचा उल्लेख केला, या किल्ल्याला वेढा दिला. मग त्यांनी पुरंदराचा वेढा तह कसा चालू झाला त्याच्यानंतर तहाचा उल्लेख आहे. तर पुरंदरच्या तहाविषयीचा उल्लेख आहे या निकोलाव मनुचीचं. स्टोरिओ डी मोगल नावाचं पुस्तक आहे, जसा मराठीमध्ये असे होते मोगल या नावाने आपल्याला याचा अनुवाद आढळून येतो. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची झालेली भेट आणि त्याने शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी झालेल्या गोष्टी ह्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यातल्या छावणीत राजा जयसिंह, शिवाजी महाराज आणि निकोलाव मनुची यांच्यात झालेलं वर्णन, गप्पा, यांच्या चर्चा, याचं एक वर्णन खूप सुंदर असं वाचण्यासारखं आहे. परंतु हा सगळाच इतिहास आहे का तर नाही, कारण निकोलाव मनुचीचे सगळीच गोष्टी काही इतिहास आहे असं म्हणता येणार नाही, कारण तो बऱ्याच बाजार गप्पांवर सुद्धा विश्वास ठेवू शकतो. असं असलं तरी सुद्धा एक इतिहासातले कण आपल्याला नक्कीच याच्यातून निरक्षीर विवेक वापरून आपण वेचू शकतो. पुढे आता रायगड किल्ल्यावर इंग्रजांचे बरेच अधिकारी
किंवा त्यांच्यातल्या वाटाघाटी किंवा करार करण्यासाठी येऊन गेलेले आहेत. तर त्याच्यापैकी थॉमस निकोल्स नावाचा अधिकारी जो राज्याभिषेकाच्या आधी 1673च्या सुमारास येऊन गेला, तर त्यांनी रायगड किल्ल्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो, वाटेत पायऱ्या खोदलेल्या आहेत. तर आता दुर्ग बांधणीचं आपल्याला इथे काही उल्लेख सापडतात. दरवाजाजवळच्या म्हणजे आत्ताचा जो महादरवाजा आहे तिथल्या पक्क्या खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा उल्लेख येतो. किती मोठे उंचीचे तटांचा उल्लेख येतो. आणि एक अजून महत्वाचा उल्लेख येतो की अन्नाचा तत्कालीन दुर्ग कसे पूर्ण मारायसाठी रेडी असायचे युद्ध प्रसंगासाठी, की अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्पशा शिबंदीने सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. इतका महत्वाचा उल्लेख हा तर फक्त एक विजिटर होता आणि ह्याला काही किल्ल्यावर पूर्ण ऍक्सेस नव्हता फिरण्याचा, तरी सुद्धा त्याने किती बारकाईने हे निरीक्षण केलेलं आहे हे दिसून येते. आणि हे पाणी त्याच्यात पावसाळ्यात भरल्यावर पाणी वर्षभर पुरून उरेल इतके होते. तर इतके बारकाईने यांची निरीक्षणं कशी असायची परदेशी प्रवासी, आणि त्यामुळे आपल्याला आत्ता याचा बराच फायदा होतो. त्याच्यानंतर टेकडीच्या माथ्यावर मोठे शहर वसलेले आहे, तर हे रायगडच्या राजधानीचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचा उल्लेख येतो. शिवाजीचा चौसपी वाडा आहे आणि मध्यभागी मोठी इमारत आहे. तर आपल्याला असे अनेक उल्लेख मध्ययुगांमध्ये पत्र असो, काव्य असो, करिणे असो, शकावल्या असो, या अशा बरेच साधनांमधून इतिहास लिहून काढायला लागतो, जो की आपले आधीचे पूर्वसुरी इतिहास अभ्यासक आहेत, इतिहासकार आहेत, त्यांनी आपल्या पुढे विविध पुस्तकं किंवा ग्रंथरचना करून आपल्या पुढे मांडलेलं आहे. तर ते सर्व साहित्य हे आधुनिक दुर्ग साहित्यामध्ये आपण त्याचा समावेश करूया. तर आधुनिक दुर्ग साहित्याची सुरुवात इंग्रज काळापासून आपण म्हणू शकतो, की इंग्रजांनी 1818 साली मराठी राज्य संपवलं. तर त्या मोहिमांचा परत एक सेपरेट त्यांनी किल्ल्यांना कसे वेढे घेतले, रायगडचा वेढा, सिंहगडाचा वेढा, हा एक परत एक स्वतंत्र त्याच्यावर आपण चर्चासत्र करू शकतो, इतका मोठा विषय आहे तो. तर 1818 साली जे महाराष्ट्रामध्ये पाय रोवले, त्याच्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करण्याची सुरुवात केली आणि त्याच्यातून एक गॅझेटियर्स ही संकल्पना उदयास आली. गॅझेटियर्स बेसिकली जिओग्राफिकल इंडेक्सिंग आहे. तत्कालीन कुठले कुठले डोंगर आहेत, त्या डोंगरांची गावं कुठली आहेत, एक्सेस पॉइंट्स कुठले आहेत, इतिहास काय त्यांचा, सगळ्यांचं एकत्रित त्यांनी जे डॉक्युमेंटेशन केले त्याचं म्हणजे खरंच त्याला तोड नाही. म्हणजे तर हे गॅझेटियर्स हा एक महत्वाचा आपल्याला एक पैलू दिसेल. तर इथे काही गॅझेटियर्स, आता पुणा डिस्ट्रिक्टचा गॅझेटियर आहे ब्रिटिश काळातलं. त्याच्यामध्ये आता ह्याच्यात अजून एक मजेची गोष्ट अशी की त्यांनी किल्ल्यांचे त्रोटक उल्लेख केलेले आहेत, कारण त्यांना माहिती होतं की किल्ले ही डिफेन्स सिस्टम आहे आणि या अनुषंगाने परत आपल्याला कुठला उठाव व्हायला नको. त्यामुळे त्यांनी किल्ल्यांचे शक्य तेवढे त्रोटक उल्लेख केलेले आहेत. तरी सुद्धा काही आपल्याला इंटरेस्टिंग उल्लेख ह्याच्यात दिसून येतात. देवा, दिसतंय का हे पेज? दिसतंय रे. हा, तर याच्यामध्ये हा पुणे डिस्ट्रिक्टचा हा ओरिजिनल ब्रिटिशांनी लिहिलेला गॅझेटियर आहे, की याच्यामध्ये ढाक किल्ला, जीवधन किल्ला, त्याच्यानंतर ठाणे आणि पुण्याची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये असलेले भीमाशंकरच्या रेंजेस, या बऱ्याच रेंजेसचा, त्याच्यानंतर त्याला अनुसरून असलेल्या मायनर रेंजेस, कुकडी, चावंड परिसरातले किल्ले, हे सगळं, कोंडेश्वर, असं खूप सुंदर असं वर्णन ब्रिटिशांच्या या गॅझेटियर या साहित्यातून मिळतं. हे डिस्ट्रिक्ट वाईज गॅझेटियर्स आजही महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र स्टेट गॅझेटियर्सच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील. तर गॅझेटियर्स नंतर आपण आता 1818 नंतर बराचसा काळ, 70-80 वर्ष तरी एक दुर्गांकडे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा बेवसव होत गेले. पण 1880 नंतर काही इंग्रज गव्हर्नर रायगड चढून गेले. त्याच्यानंतर महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांसारख्या मंडळी गेली. त्याच्यानंतर एक दुर्ग जागृती तयार व्हायला लागली. तर त्या सुमारास आपल्याला कुठलं साहित्य किल्ल्यांची माहिती देणारं, दुर्गांची माहिती देणारं दिसतं. तर काही आद्य दुर्ग साहित्यांपैकी चिंतामण गोगटेंनी लिहिलेलं 1896च्या सुमारासलं महाराष्ट्र देशातील किल्ले, हे त्या काळातलं आद्य दुर्ग साहित्य असं आपण म्हणू शकतो, की हे जवळजवळ आजपासून 125 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. त्या काळात लिहिलेले हे किल्ले आहेत, किल्ल्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात अनेक किल्ल्यांची माहिती आणि त्याचं वर्णन आपल्याला महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये दिसतं. कृपा पुरंदरेंनी 1940च्या पुरंदर किल्ले, पुरंदर आणि परिसराची माहिती देणारं पुरंदर हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर खूप थोर इतिहास संशोधक, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि इतर रिलेटेड असलेले प्राध्यापक गह खरे यांनी स्वराज्यातील 3 दुर्ग म्हणजे राजगड, तोरणा आणि रोहिडा या किल्ल्यांवर लिहिलेलं एक
खूप सुंदर पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी किल्ल्यांवरची वास्तू आणि इतिहासातील येणारे उल्लेख याचा वर्णन आहे. आणि सिंहगड यावर सुद्धा ग खरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर अशा रीतीने आधुनिक दुर्ग साहित्यामध्ये आपल्याला कुठले कुठले प्रवाह आणि कुठले कुठले लेखकांनी भरीव कामगिरी करून घेतलेली आहे, त्याचा एक धावता आढावा आपण घेऊया. याच्यामध्ये एक प्रमुख रायगडवर मुळात खूप पुस्तकं एकट्या रायगडवर दिसून येतात आपल्याला त्या काळी तयार झालेली. त्याच्यातलं एक प्रमुख पुस्तक आहे रायगडची जीवनकथा, हे शांताराम आवळसकर यांनी हा एक बेंचमार्क आहे की एखाद्या गडाचा इतिहास कसा डॉक्युमेंट करावा. तर ते महाडवरून दर शनिवारी त्यांचे शाळेचं काम संपवून महाडमधून रायगड खोऱ्यात उतरायचे. काळ आणि गांधारी नदीतल्या, आता आपण जी सांदोशी किंवा बिरवाडी अशी जी गावं आहेत की जी आपण घाटमाथ्याने वर जातो आणि येतो तिथून खाली, पण पाने गाव आहे, तिथे बरीच गाव आहेत, वाळणकोंड आहे, सिंगापूर आहे, दापोली आहे. तर ह्या गावागावांमधून फिरून अप्रकाशित कागदपत्र वापरून आणि पेशवे दप्तरामध्ये रायगडचा काही अप्रकाशित कागदपत्र वापरून एक रायगडची जीवनकथा नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे की याच्यामध्ये रायगडचा पूर्व इतिहास, शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातला इतिहास, शिवाजी महाराजांच्या काळात रायगड कसा होता, हेनरी ऑक्झेंडेन हा परत एक तत्कालीन प्रवासी रायगडला भेट देऊन गेला होता की जो राज्याभिषेक समयी रायगडवर होता. त्याच्यानंतर रायगड पारतंत्र्यात जातो मोगलांच्या काळात. नंतर पेशवाईच्या काळात पेशव्यांनी रचना कशी ठेवली होती की शाहू महाराजांनी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किल्ला जिंकायचा कसा प्रयत्न केला होता आणि मग इंग्रजांनी शेवटी तो कसा जिंकला. इतका मोठा इतिहास त्यांनी एकट्या रायगडचा या पुस्तकामध्ये मांडले. तर अतिशय महत्वाचं असं रायगडची जीवनकथा एक आवळसकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे हा. आता याच्यामध्ये एक उदाहरण दाखवतोय की लेवल ऑफ डिटेल्स काय असतात. तर यामध्ये एक पेशवे दप्तरातला कागद त्यांनी वापरून की किती वेगवेगळ्या प्रकारचे पहारे एकट्या रायगडवर होते. तर या पहाऱ्यांची काही नावं आपल्याला दिसून येतात की खुबलडा बुरुज, म्हणजे आपण जिकडे आता चित दरवाजावरून चढतो आणि जिकडे आपल्याला जो बुरुज दिसतो पुढे खुबलडा, त्या दरवाजाजवळ पहारा होता. नाणे दरवाजा पहारा, जांभळीचा पहारा, आंब्याचा पहारा, काळकाईचा पहारा. इतक्या पहाऱ्यांजवळ काही शाकारणीच्या गवताची आणि कशी व्यवस्था केली जायची. तर हे कसं महत्वाचं डॉक्युमेंटेशन या पुस्तकाच्या अनुषंगाने करायला मिळतं हे याच्यातून दिसून येतं. पुढे आपण घेऊ तर सह्याद्री हे एक प्रमुख पुस्तक, ज्याचा अतिशय महत्वाचं असं स जोगळेकर. या पुस्तकामुळेच या जोगळेकरांना सह्याद्रीकर जोगळेकर असंही म्हटलं जातं. तर याच्यात त्यांनी थोडासा भूगोलाचा सुद्धा एक हे दिलेला आहे की भूगोलाची की सह्याद्रीची भौगोलिक रचना कशी आहे, महानद्यांचं म्हणजे नद्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, आणि किल्ल्यांमध्ये परत आपण आतापर्यंत हा प्रवासात बघितलं की प्राचीन किल्ले कसे होते, सह्याद्रीतील किल्ल्यांचं महात्म्य काय आहे. आणि नुसतं इतकंच नाही तर त्यांनी लेणी, त्याच्यानंतर कोकणात मधल्या प्रदेशाची निर्मिती, असं डिटेल्ड इतकं सुंदर विवेचन या पुस्तकामध्ये केलं आणि ते पण रसभरीत भाषेत केलेलं. नुसतं टेक्निकल एक डॉक्युमेंटेशन नाहीये, तर एक त्याला एक भाषेचा एक विरश्रीपणा आहे किंवा ओलावा आहे या भाषेत. त्यामुळे एक महत्वाचं असं पुस्तक आहे सह्याद्रीचा जोगळेकरांचं. तर एक त्याच्यातलं एक 2 स्नॅपशॉट मी दाखवतो की त्यांनी किल्ल्यांचं अक्षांश आणि रेखांश या दोन्हीमध्ये किल्ल्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे महाराष्ट्रातल्या दख्खनच्या वैभवातलं. तर आपल्याला जो गाभा दिसून येतो की हे रेखांश आहेत आणि अक्षांश आहेत की जवळजवळ 40%हून 42% किल्ले आपल्याला या भागात दिसून येतात, जो की मावळचा गाभा आहे आपला, म्हणजे जुन्नर पासून ते खाली कोल्हापूर भागापर्यंत. तर या किल्ल्यांचं डिस्ट्रीब्युशन, त्यांची डेन्सिटीज कशा आहेत, कुठले कसं डिस्ट्रीब्युशन आहेत, क्लस्टर्स कसे तयार झालेले आहेत, याचा एक त्यांनी केलेला अभ्यास दिसून येतो. त्यांनी इनफॅक्ट सह्याद्रीवर स्तोत्रच लिहिलेलं आहे की सह्याद्री नामानग हा प्रचंड दक्षिण दिशेचा अभिमान दंड. हे सुद्धा अत्यंत वाचनीय असं काम आहे सह्याद्री स जोगळेकरांचं. पुढे दुर्गमहर्षी गोनी दांडेकर यांचा उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे, कारण आतापर्यंत आपण बघितलं तर शुष्क इतिहास किंवा त्याच्यामधून येणाऱ्या घटना, राज्यकारभार, कोणी किल्ला जिंकला किंवा कोण आलं तिथे, कोण गेलं, परंतु त्या किल्ल्याचा भोवतालचा परिसर, त्या किल्ल्याची माणसं, किल्ल्यामध्ये राहणारी तिथली स्थानिक माणसं, हा जिवंत करण्याचं काम, जे एक युनिक ललित साहित्य निर्माण करण्याचं काम, हे निश्चितपणे आपल्याला गोनी दांडेकरांना त्याचं श्रेय द्यायला लागेल की त्यांनी ज्या कादंबऱ्यांमधून त्या गडाचा परिसर आणि गडाचा भूगोल जो जिवंत केलाय, जणू काही तो गड आपल्याला बोलू लागतो आणि त्या गडाच्या भोवतालची माणसं बोलू लागतात, इतकं सुंदर वर्णन त्यांच्या कादंबऱ्यांमधून दिसतं. की जसं की वाघरू ही राजगड परिसरात, राजगडच्या किल्ल्यावरचं जे भिकुले कुटुंब होतं त्या परिसरावर आधारित वाघरू कादंबरी आहे. रानभुली ही रायगड
वरच्या किरकर किंवा त्या परिसरातली काम. जैत्रे जैत तर फेमसच आहे त्याच्यावर चित्रपट सुद्धा येऊन गेलाय. कर्नाळ किल्ल्यातल्या ठाकर जमातीतल्या लोकांशी आहे. तर त्या तिथे रुखातळी तर त्यांनी कम्प्लीट एक काल्पनिक किल्लाच निर्माण केलाय, की त्या किल्ल्याभोवती एक त्या वाटेवर एक झाड असतं आणि तिथून तो अनेक राजवटी, तिथून अनेक पाटसरू कसे बघत जातो, अनेक कालखंड कसे बघतो, तर त्या तिथे रुखातळी. त्याबरोबरच त्यांनी दुर्ग भ्रमण गाथा ही जी लिहिली आहे, की त्यांनी लिहिलंय की त्यांचं 1/10 भाग आयुष्यातला हा किल्ल्यांविषयी विचार करण्यात, किल्ल्यांचे प्लॅन्स बनवण्यात, किल्ल्यांवर व्यतीत करण्यात गेलेला आहे. तर त्यांचं खूप अनुभव संपन्न असं एक दुर्ग भ्रमण गाथा याच्यात त्यांचं एक अतिशय महत्वाचं असं एक दुर्ग साहित्य असं मी म्हणेन. जरी याच्यात आपल्याला दुर्गांविषयी, इतिहासाविषयी माहिती नसली तरी काय पाहावं आणि कसं पाहावं किल्ले, याच्यात एक संस्कार जे दिलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. तर ही एक फार वेगळ्या पद्धतीची शैली आप्पा दांडेकरांनी आपल्या दुर्ग साहित्याला एक म्हणजे खूप मोठं योगदान आहे. पुढे गेले तर दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचं नाव आपल्याला अतिशय आदराने आणि मोठ्या महत्वाचं घ्यायला लागेल, की गडकिल्ले महाराष्ट्राचे ह्याच्यात त्यांनी तर पूर्ण म्हणेन दुर्गांचा एक गोंधळ मांडलेला असं म्हणेन मी, की चांदा ते बांधा ही पूर्ण दुर्गसूची त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे, की महाराष्ट्रातले सगळे किल्ले एका पुस्तकात माझ्या मते तरी फक्त याच पुस्तकामध्ये आपल्याला दिसतील, की त्याचा एक लांबचा फोटो, लांबून दिसणारा फोटो, जवळचा फोटो आणि तिथे जायचं कसं हे स्थान आणि त्या जिल्ह्यानुसार किल्ल्यांचे क्लस्टर्स कसे तयार होतात. तर त्या अनुषंगाने गडकिल्ले महाराष्ट्राचे प्रमोद मांडे, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचं एक अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं की इंग्रजी मधलं दुर्ग साहित्य, हरीश कपाडिया हे जे सिनियर ट्रेकर आहेत मुंबईतले, त्यांनी ट्रेक द सह्याद्रीज म्हणजे ट्रेकिंग म्हणजे आता गिरीभ्रमण, आता डोंगर यात्रा या साहित्य प्रकाराकडे आपण येऊ, की डोंगर यात्रांची आखणी, त्याच्यानंतर त्या अनुषंगाने येणारा भूगोल, या संबंधातलं एक पायोनियर बुक आपण असं म्हणू शकतो, की ट्रेक द सह्याद्रीज. त्याच्यात त्यांनी पूर्ण सह्याद्री रांगेची कर्जत रांग, कोकण रांग, नाशिक रिजन, इगतपुरी रिजन अशी डोंगरच्या रिजन्स मध्ये विभागणी केली आहे आणि त्या रिजन स्पेसिफिक किल्ल्यांच्या डोंगर यात्रा कशा आखाव्यात. हे एक असं इंग्रजी आणि हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे याचा रीच खूप म्हणजे महाराष्ट्राबाहेर, महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारत किंबहुना जगभर याचा रीच आहे. त्यामुळे एक महत्वाचं पुस्तक आपण असं म्हणू शकतो याला. त्याच्याच पुढे येतात पुण्यातले प्रके घाणेकर यांनी सुद्धा विपुल अशी दुर्ग साहित्य संपदा निर्माण केली. त्याच्यातलं 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची एक प्रमुख पुस्तक आहे. अथातो दुर्ग जिज्ञासा आणि दुर्ग विज्ञान ह्याच्यामध्ये त्यांनी किल्ल्यांची बांधणी, त्याच्या मागचं शास्त्र, त्याच्यामधल्या संज्ञा याच्याबद्दल अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आढळून येतं. रायगडावर सुद्धा त्यांचं बरंच साहित्य अवेलेबल आहे. राजगडाविषयी त्यांचं लिखाण अवेलेबल आहे. आपल्या ट्रेकर्स अत्यंत आवडते पाळंदे काका आनंद पाळंदेंनी डोंगर यात्रा पुस्तक हे एक मैलाचा दगड मराठीतला डोंगर यात्रा विषयक पुस्तकांविषयी म्हणू शकतो, की डोंगर यात्रेची पूर्वतयारी कशी करावी, या दुर्गांना जेव्हा आपण व्हिजिट्स देतो, ट्रेक करतो, निरीक्षण कसं करावं. नुसतं दुर्गांचं निरीक्षण नाही तर तत्संग येणारे प्राणी पक्षी सह्याद्रीमध्ये यांची एक बेसिक ओळख त्यांनी दिली आहे. भूशास्त्रीय जडणघडण दिली आहे. जवळजवळ 200हून अधिक घाटवाटांची यादी आणि त्या घाटांच्या माथ्यावर असलेले दुर्ग आणि कोकणातले असलेले दुर्ग यांचा एक तक्ता दिलेला आहे. खूपच अभ्यासनीय असं एक डोंगर यात्रा आणि आपल्या ट्रेकर्स मुळात अतिशय आवडतं असं पुस्तक आहे. त्यांचंच दुर्ग वास्तू हे पुस्तक पण निश्चित नोंद घेण्यासारखं आहे, की त्याच्यात त्यांनी जवळजवळ 200हून अधिक किल्ल्यांचा एक ढोबळमानाने नकाशा दिलाय. प्रामुख्याने नोंदी, आपण जशा मध्ययुगातल्या दुर्ग साहित्याविषमध्ये वेगवेगळ्या साहित्यातून त्यांनी नोंदी काढलेल्या आहेत, की कुठल्या राजवटींकडे हा किल्ला होता आणि कसं त्याचं हस्तांतरण होत गेलं. त्याच्यानंतर शिलालेख किंवा वास्तू काय आहेत आणि त्याची बेसिक जिओग्राफिकल ओळख, हे आनंद पाळंदेने दुर्ग वास्तू यामध्ये अशा प्रकारचं एक डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे चढाई यात्राई उतराई हे तर घाटवाटा प्रेमींचं आवडतंच पुस्तक आहे. तर दुर्गांच्या दुर्ग आले की घाटवाटा आहे, त्याला एक न जोड त्याचे संलग्न टॉपिक आलाच. तर घाटवाटांशी रिलेटेड जे आधुनिक म्हणजे सर्वात पहिलं किंवा पहिल्या आद्य साहित्य म्हणता येईल आपल्याला असं, की त्यांनी त्या काळात केलेले जे घाटवाटांच्या चढाई उतराई यांचे लेखांचं संकलन आहे. आधुनिक काळामध्ये डॉक्टर प्रीती पटेल यांचं आता सेशन झालंच, त्यांनी सुद्धा याच्यावर दुर्ग लेखन केलेलं आहे. त्यांचंच आव्हान नावाचं परत आनंद पाळंदेंचं एक पुस्तक आहे, की जे डोंगर यात्रा आणि ही पुस्तकं तर फेमस आहेत, परंतु हे जे ललित हे त्यांच्या दुर्गविषयक भटकंतीमध्ये त्यांना आलेले अनुभव,
तर डोंगर मैत्री आव्हान ही पुस्तकं नक्की वाचनीय आहेत आनंद पाळंदेंची या बाबतीतली. पुढे महेश तेंडुलकर हे एक भारतीय इतिहास संशोधक मंडळ आणि प्रसिद्धी परांमुख असं एक व्यक्तिमत्व आहे की जे फारसे सोशल मीडियावर आपल्याला नाही दिसत, परंतु त्यांनी अतिशय महत्वाची आणि युनिक अशा पद्धतीने किल्ल्यांच्या विविध अंगांवर प्रकाश टाकलेला आहे. तर शिवकालातील दुर्ग आणि दुर्ग व्यवस्था, ज्याच्यामध्ये बखरींमधून येणारं दुर्गवर्णन, पत्रांमधून येणारं दुर्गवर्णन की ज्याचे मी काही स्नॅपशॉट्स तुम्हाला आधी दाखवले. दुर्ग व्यवस्था कशी होती की जे आज्ञापत्रातलं दुर्गची व्यवस्था की त्यांनी डिटेलपणे यामध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर द्वारशिल्प, आपण जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा प्रवेशद्वार येतं पहिलं, तर त्या प्रवेशद्वारांवर किंवा टाक्यांवर विविध ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शिल्प दिसतात. तर या शिल्पांचे काय प्रकार आहेत, त्यांचं काही महत्व आहे किंवा इतर राजवटींमध्ये इतर देशांमध्ये शिल्प दिसतात का, जसं की शर्भ शिल्प, गंडभेरुंडाचं शिल्प किंवा त्यांच्यामध्ये काही पॅटर्न्स दिसतात का, ह्यांचं हे गडमंदिरांवरील द्वारशिल्प नावाचं पुस्तक आहे. शिलालेख की विविध ठिकाणी आपल्याला संस्कृत, फारसी किंवा काही ठिकाणी देवनागरी सुद्धा किल्ल्यांवर खोदलेले, हे सुद्धा एक दुर्ग साहित्यच आहे. कारण तत्कालीन माहिती आपल्याला मिळते की हा कधीच्या काळातला किल्ला, आपण किल्ल्याचं स्थान काल निश्चिती करू शकतो त्याने. तर या सर्व शिलालेखांचं एक डॉक्युमेंटेशन त्यांनी शिलालेखांच्या विश्वात या पुस्तकात केलंय. त्याच्यानंतर त्यांनी एक बंच ट्रेकिंग नावाची एक सिरीज लिहिलेली आहे की जवळजवळचे दुर्ग आहेत, जसं की चंदनवंदन, नानगिरी हे सातारा परिसरातले जवळपासचे किल्ले आहेत, किंवा जुन्नर परिसरातले आपण बघितलं चावण, जीवधन, नाणेघाट, ह्या किल्ल्यांचं इतिहास, तिथे जायचं ट्रेकिंग आणि तिथे काय पाहायचं, अशी एक बंच ट्रेकिंगची सिरीज ही अतिशय अशी एक युनिक अशी सिरीज महेश तेंडुलकरांनी लिहिलेली आहे. त्याविषयी त्यांचं दुर्ग स्वराज्यातील राजधानी, स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी, हिचं एक युनिक पुस्तक लिहिलेलं आहे की जे जिंजी जी राजधानी जी औरंगजेबाच्या काळखंडामध्ये संभाजी महाराजांनंतर राजाराम काळामध्ये तिचा खूप आपल्याला उपयोग झालेला होता. तर या जिंजी विषयीचं वर्णन सुद्धा तेंडुलकरांच्या जिंजी या पुस्तकामध्ये दिसतं. तर एक वेगळ्या अशा प्रकारची दुर्ग साहित्य निर्मिती महेश तेंडुलकरांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आप्पा परब हे एक दुर्लक्षित असं थोडस नाव आहे, पण त्यांनी विपुल रचना केलेली आहे. स्थळ दर्शनांमध्ये त्यांनी विविध किल्ल्यांवरचं काय काय पाहायचं, काय काय कुठले कुठले अवशेष आहेत, त्यांचा रायगड आणि राजगडावर विशेष अभ्यास आहे. त्याच्यानंतर तिथल्या घटना कुठल्या आहेत, तिथे येऊन गेलेले वकील म्हणजे दूत, कुठल्या परकीय राज्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येऊन गेले किंवा तिथल्या घटना कुठल्या, पण विशाळगड, विजयदुर्ग, त्याच्यानंतर दंडाराजपुरी दुर्ग, त्याच्यानंतर त्या परिसरातल्या दंतकथा किंवा लोककथा कुठल्या कुठल्या आहेत. तर पन्हाळगड परिसरातल्या कथांचं एक आपल्याला पुस्तक आहे. रायगडच्या परिसरात घडलेल्या कथांचं पुस्तक आहे. सिमिलरली राजगडच्या जवळपासच्या कथांचं सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. तर ह्या कथांमुळे जर आपण पाहिलं तर एक इतिहासाची गोडी निश्चित लागू शकते. किल्ला बघण्याची आणि त्या किल्ल्याच्या परिसरात घडलेल्या दंतकथांचे एक सुंदर असं डॉक्युमेंटेशन आपण म्हणू शकतो. त्यांनी 300 किल्ल्यांवर ओवीबद्ध त्रिशतकावली सुद्धा लिहिली आहे. हा एक वेगळाच एक प्रकार आहे की प्रत्येक किल्ल्याचं महत्व ओवी रूपाने आपण सांगू शकतो. तर हे फारच अशी विविधंगी आणि बहुडंगी अशी साहित्य निर्मिती या दुर्ग तपस्व्याने केली असं म्हणू शकतो आपण. पुढे आपचे लाडके भगवान चिले सर, त्यांनी तर म्हणजे एक खूपच दुर्गविषयक सोशल माध्यमांतून सुद्धा वेळोवेळी ते जागृती करत असतात, त्यांनी दिलेल्या व्याख्यानांमधून, स्लाइड शोज मधून. तर त्यांची दुर्ग दौलत महाराष्ट्राची वेद जलदुर्गांचा एक त्यांचं एक फक्त जलदुर्गांवर म्हणजे आपल्याला जो उत्तरेपासून दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून येणारे जलदुर्ग यांचं अतिशय सुंदर डॉक्युमेंटेशन या वेद जलदुर्गांच्या पुस्तकात दिसतं. दुर्गसंपदा महाराष्ट्राची, दुर्गम दुर्ग, अपरिचित गडकोट, ह्या अशा पुस्तकांमुळे मी एक भटकणारी पिढीच भगवान दादा चिलेंनी एक आपल्याला दिली असं म्हणू शकतो की हे पुस्तक घ्यावं आणि गडावर आपण व्यवस्थित फेरी मारून येऊ शकतो. तिथे काय काय अवशेष आहेत, कसे कसे पाहायचे, याचा एक फेरफटका आणि त्या किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास असं अतिशय सुंदर रचना या पुस्तकांची आढळून येते. आणि अनेक जे अल्पपरिचित किल्ले आहेत, जसं की आत्ताच त्यांची एक रिसेंटली फेसबुकवर पोस्ट आली की कण्हेरगडा संदर्भात त्यांनी कसा कण्हेरगडाचा हे जो आता आपल्याला अपरिचित बळकटावर कण्हेरगडाच्या दाराचा शिल्प फोटो दिसतो की ते 4-4 वेळा जाऊन आले आणि मग कशा रीतीने हा लेख लिहिला. तर असे अनेक अल्पपरिचित गडकोटांचं वर्णन या पुस्तकांमधून येतात आणि एक अतिशय सुंदर अशी आपल्याला दुर्ग साहित्याची एक त्यांनी एक विविधांगी एक आपल्याला दिलेली आहे भगवान दादा चिलेंनी.
पुढे माझं अत्यंत आवडते आणि मी म्हणतो की गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मिलिंद पराडकर, ज्यांचा आत्ताच 2 भागांमध्ये आज्ञापत्र, कौटिल्य आणि ओव्हरऑल दुर्ग विधानम, दुर्ग बांधणी याच्यावर त्यांचं विस्तृत विवेचनाने आपण हे घेतलेलं आहे. तर त्याच्याच दुर्ग विधानम हे गेल्याच वर्षी पब्लिश झालेलं बुक आहे की जे प्राचीन मी दुर्ग साहित्यातले जे तुम्हाला रेफरन्सेसचे स्नॅपशॉट्स दिले ते बेसिकली या पुस्तकामधूनच दिलेले आहेत की दुर्ग या संकल्पनेचा प्राचीन काळापासून आतापर्यंत झालेला प्रवास त्यांनी या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तर गडपुरुष ही एक त्यांनी लिहिलेली ललित साहित्य. तर राजगड बोलतोय अशी कल्पना करून राजगडाचा आणि त्या दुर्गावर आलेल्या यात्रिकाचा संवाद असा अतिशय अनोखेपणाने हे ललित साहित्य लिहिलेलं आहे की बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते की इतिहासाचा अभ्यास तर व्हायलाच हवा, पण इतिहासाचा उपयोग सुद्धा व्हायला हवा. इतिहासावर काव्य निर्माण झाली पाहिजेत, ललित लेख निर्माण झाले पाहिजे, ललित साहित्यामध्ये सुद्धा हा विषय पोहोचला पाहिजे, कारण त्याशिवाय त्या विषयाची गोडी लागणं कठीण आहे, कारण नाहीतर मग वृक्ष सनावळ्या आणि त्या शिलालेखांमध्ये आपण अडकून पडतो. तर त्या अनुषंगाने एक वेगळं जे तसंच गोनी दांडेकरांनी जी एक ललित साहित्यातून दुर्ग गडपुरुष कसा पोहोचवला, तोच गडपुरुष यांनी गडपुरुष या कादंबरीतून किंवा या ललित याच्यातून पराडकर सरांनी पोहोचवलेला आहे. त्याच्यानंतर सचिन जोशी हे जे भारत इतिहास संशोधक मंडळ डेक्कन कॉलेजशी रिलेटेड एक खूप प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक, त्यांनी दुर्ग संवर्धन विषयक अनेक खूप सुंदर असं एक पुस्तक लिहिले, दुर्ग संवर्धन. यामध्ये मॅपिंग कसं करावं, सर्वेक्षण कसं करावं, GIS मॅपिंग काय, GPS मॅपिंग कसं करता येईल, संवर्धन कसं करावं, कारण संवर्धन म्हणजे आपण नुसतं रिनोव्हेट करणं नव्हे, तर ते शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजे. तर याविषयीचं एक आत्ताच्या कारण बऱ्याच संवर्धन संस्था आता विविध दुर्गांवर कार्यरत आहेत, तर त्यांना निश्चित मार्गदर्शक असं हे दुर्ग संवर्धन पुस्तक आहे. त्यांनी रायगड आणि रत्नागिरी किल्ल्यांची सुद्धा पुस्तक लिहिले आहे की त्याच्यात त्यांनी काही अप्रकाशित दुर्ग किंवा अल्पपरिचित दुर्ग प्रकाशात आणले आहेत, जसं की पन्हाळेगडचा किल्ला आहे किंवा आपण आधी बघितलं जो मोहनगड आहे, त्या मोहनगड हिरडस मावळामधली स्थाननिश्चिती असो. तर अतिशय महत्वाचं असं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर सचिन जोशींनी दुर्ग साहित्याला दिले. आणि हे भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये महेश तेंडुलकर आणि डॉक्टर सचिन जोशी यांचे दुर्ग अभ्यास वर्ग चालायचे. त्याच्यात मी सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच नवीन गोष्टी किंवा एक दृष्टी कशी असावी किल्ला या विषयाकडे पाहण्याची, ही या सचिन जोशी म्हणा किंवा महेश तेंडुलकर म्हणा किंवा भगवान दादा चिले म्हणा, ह्यांमुळेही ह्यांच्या साहित्यातून ही दृष्टी विकसित होते की नुसता ट्रेक करून येणं नाही, तर काय काय बघणं, मुळात बघणं आणि त्याचं निरीक्षण करणं आणि त्याच्यावर विचार करणं, ह्या सगळ्या अवस्था कशा डेव्हलप करायच्या ह्या सर्व अभ्यासकांनी आपल्यापुढे एक मानदंड दिलेला आहे. तर पुढचं काही महत्वाची साहित्य संपदा म्हणू की सांगाती सह्याद्रीचा आहे, यंग झिंगारो ट्रेकर्सचं एक ट्रेकर्समध्ये एक खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे की रेंज ट्रेक्स, त्यांचं डॉक्युमेंटेशन किंवा अतिशय सुंदर असे कलरफुल नकाशांचं डॉक्युमेंटेशन, लेण्यांचं डॉक्युमेंटेशन, प्रस्तरारोहणाच्या काही सुळक्यांचं डॉक्युमेंटेशन, फर्स्ट एड कसा असावा, इतक्या विविध अंगाने त्यांनी सह्याद्रीतली गिरिभ्रमंती आणि दुर्ग भ्रमंती ही कशी संपन्न होता येईल याचं एक उत्कृष्ट असं पुस्तक आहे सांगाती सह्याद्रीचा. यंग झिंगारो ग्रुपचं हे पुस्तक आहे आणि हे कोणा एकट्याची निर्मिती नाही, तर जवळजवळ 70 ते 80च्या पेक्षा अधिक यांची लेखकांची यादी या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघाल तर बघायला मिळते. दुसरं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणायचं नकाशातून दुर्ग भ्रमंती कशी करावी, तर आपल्याला ट्रेक क्षितिज ही संस्था माहितीच असेल, तर ट्रेक क्षितिजने नकाशातून दुर्ग भ्रमंती या पुस्तकातून 200हून अधिक किल्ल्यांचा अतिशय सुंदर असे नकाशे याच्यात पब्लिश केलेत की ते जर नकाशांची प्रिंटआउट्स आपण घेतली तर आपण खूप चांगल्या पद्धतीने दुर्गांवर जाऊन ते अवशेष आणि विविध दुर्गांचे भाग पाहू शकतो. पुढे गेलं तर एका विशिष्ट भागावर केंद्रित सुद्धा दुर्ग साहित्य आपल्याला दिसून येतं. तर वसईचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांचे वसई तालुक्यातल्या किल्ल्यांविषयी एक सुंदर पुस्तक आहे, वसई तालुक्यातील ज्ञात अज्ञात किल्ले, ज्याच्यामध्ये माहीम, केळवे या भागातले किंवा अगदी ठाणे परिसरासाठी सदाशिव टेटविलकरांचं दुर्ग संपदा, ठाणे जिल्ह्यातील किल्ले, याच्यामध्ये अनेक अल्पपरिचित किल्ले आहेत किंवा काही लेस व्हिजिटेड फोर्ट्स आहेत, याची नोंद आपल्याला दिसते. विशिष्ट भागामध्ये मराठवाड्यातील किल्ल्यांचे पांडुरंग पाटणकरांनी जे काही मराठवाड्यातील प्रमुख किल्ले आहेत, नळदुर्ग असेल, सोलापूरचं भुईकोट असेल, तर असे या मराठवाड्याविषयीचं एक दुर्ग पुस्तक आहे. नाशिक रिलेटेड असेल तर आमचे संजय नाना अमृतकर नाशिकचे सिनियर ट्रेकर आहेत आणि फोटोग्राफर आहेत, त्यांचं अतिशय सुंदर असं एक
फोटो डॉक्युमेंटेशन म्हणता येईल असं एक नाशिक ट्रेकिंगवर ट्रेकर्स हँडबुक म्हणून आत्ताच पब्लिश झालेलं बुक आहे, जे की इंग्लिशमध्ये आहे परत, त्यामुळे याचा रीच पुन्हा जास्त आहे. अजून एक वेगळा असा दुर्ग साहित्य म्हणतील तर जे एक पुण्यातले सिनियर आर्किटेक्ट आणि दुर्ग अभ्यासक गोपाळ चांदोरकर यांनी केलेलं श्रीमद रायगिरो नावाने रायगडावरील विविध वास्तूंचं प्लॅन्स आणि आराखडे, ते स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे ते अतिशय शास्त्रीय पद्धतीने झालेले आहेत. तर अतिशय सुंदर असं एक रायगिरो, श्रीमद रायगिरो एक वेगळंच पुस्तक की एक प्लॅन्स कसे असतात, की एक आर्किटेक्चरल अंगाने किल्ला कसा बघता येईल. तर एक महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे किल्ल्यांच्या अनुषंगाने हे. पुढे आपण घेऊ की ट्रेक ब्लॉग्स, की आता आपण बरेच लोक भटकत आहोत सह्याद्रीमध्ये आणि त्यांचे ललित अनुभव किंवा तिथल्या वाटांचे अनुभव, तिथल्या काही घडलेल्या घटनांचे अनुभव. तर ट्रेक ब्लॉग्स हे खूपच म्हणजे चांगली एक दुर्ग साहित्याला मिळालेली एक आधुनिक टेक्नॉलॉजीच्या काळातली एक देणगी असं म्हणू शकतो. तर आमचे मित्र साई प्रकाश बेलसरे यांच्या पेजवर, डिस्कवर सह्याद्री नावाचं पेज आहे, त्या पेजवर जवळजवळ 60 ते 70 मराठी आणि इंग्रजी मधले ब्लॉग्स, जवळजवळ 70च्या आसपासचे रेग्युलर ब्लॉग्स त्यांनी डॉक्युमेंट करून ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचं ब्रीफ डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर हे जरूर आपण बघू शकतो. एक नवीनच एक ब्लॉग्सच्या रूपाने आपल्याला एक साहित्यातली एक डिजिटल माध्यमातून नवीन शाखा आपली या निमित्ताने उघडली आहे. पुढे वेबसाईट्स आहेत. ट्रेक क्षितिज ही किल्ल्यांची माहिती देणारी वेबसाईट्स तर अगदी सुरुवातीपासून फेमस आहे. सह्याद्री बुक्स मध्ये आपल्याला विविध आपण जी पुस्तकं बघितली त्याच्याशी रिलेटेड पुस्तकं. मायबोली ही एक वेबसाईट आहे की जिथे वृत्तांत, भटकंतीचे वृत्तांत अतिशय चांगल्या शैलीमध्ये वाचायला मिळतात. पुढे व्लॉग्स आहे. हा अतिशय आता एक ड्रोन आणि या सर्व टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटमुळे किल्ल्यांचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन कसं असायला हवं हे दाखवणारे काही एक मी 2 ब्लॉग्स, ट्रॅव्हलर AK म्हणून आणि नंतर ऑफबीट ट्रेक जे घाटवाटांची भ्रमंती करणारे प्रसन्न वाघ यांचा व्हिडिओ लॉग्स आहेत. आणि दुर्ग साहित्य याविषयी असणारे काही महत्वपूर्ण इव्हेंट्स, तर दुर्ग साहित्य संमेलन जे गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाने 2009 सालपासून भरवत होते, गेले 4-5 वर्ष होत नाहीये, परंतु दुर्ग साहित्य आणि दुर्गांच्या परिसरात होणारी ही महत्वपूर्ण इव्हेंट अशी झाली की ज्याच्यामध्ये अनेक अभ्यासक येऊन गेलेले आहेत, अनेक दुर्गविषयक पुस्तकं, त्यामध्ये दुर्गविषयक निबंध असोत. तर एक खूप चांगली अशी इव्हेंट आहे. गिरिमित्र संमेलन हे दरवर्षी होणारं ट्रेकर्सचं अत्यंत आवडतं संमेलन मुलुंडमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने होणारं. आणि दुर्ग जागर की जो 4 वर्ष गेली पुण्यामध्ये रवी पवार आणि त्यांच्या टीम गेली अत्यंत अभ्यासू आणि वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या किल्ल्यांच्या अंगाने येणारे विषय आणि त्या संदर्भात पब्लिश होणारी, त्या विविध अंगांवर पब्लिश होणारी पुस्तकं यांचा मेळावाच आहे. तर ह्या काही महत्वपूर्ण दुर्ग साहित्यावर असणाऱ्या इव्हेंट्स आहेत. तर अशा रीतीने आपण दुर्ग साहित्य या विषयाचा, जो की अतिशय प्रचंड मोठा विषय, याचा आढावा आपण घेतलाय. की कवी यशवंतांच्या कवितेने मी शेवट करतो की डोंगरांनो का उभे सांगाल का काही मला, 300 वर्षांची जो मागला जो मामला. आणि मग मला विचारा मीच सांगतो आधी या माझ्याकडे, हात उभारून घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे. तर आपण भूगोल आणि इतिहास आणि त्या साहित्याशी जर इमान ठेवलं तर आपल्याला हे किल्ले नक्कीच दुर्ग बोलके होतील आणि आपण पुढील पिढी सुद्धा कशी डोळस भटकंती करू शकेल आणि वारसा जपू शकेल हे निश्चितच या विविध पूर्वसुरींनी केलेल्या साहित्याच्या जोरावर आपण नक्कीच आपण समृद्ध वारसा पुढच्या पिढीला देऊ शकू.